कौतुक करायला पण शिकलो पाहिजे. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने मन, जीवा हे अगोज पडते आघात, येऊनिया नित्य नित्य वारू. तुका म्हणे तुझ्या नामाची आवळे, अवघे अंचे काळे केले तोंड, जीवा हे अगोज पडते आघात, येऊनिया नित्य नित्य वारू. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू सुधा. चरणावरी ठेवणी माथा साष्टांग दंडवत. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाचे पायी माझे दंडवत. पंढरीच्या देवराया दंडवत तुमच्या पाया. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. लढिवाळ नामा विठोबाचा दास, तयाच्या चरणास साष्टांग दंडवत. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. धर्मरक्षावयावतार घेसे जावोदरी, तो शिवप्रभू शिवनेरी गडावरी. तयाच्या चरणकमळी साष्टांग दंडवत करीतस विठ्ठल. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने मन, जीवा हे अगोज पडते आघात, येऊनिया नित्य नित्य वारू. तुका म्हणे तुझ्या नामाचे आबळे, अवघे अंचे काळे केले तोंड, जीवा हे अगोज पडते आघात, येऊनिया नित्य नित्य वारू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण
महाराष्ट्र भूषण वैराग्याचे शिरोमणी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सभेसाठी निवडलेला आहे. सभेला आरंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार. गेल्या अनेक वर्षापासून केवळ मराठवाडा नाही, केवळ विदर्भ नाही, केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही, संपूर्ण महाराष्ट्र, कोकण प्रांत असेल, इकडे आणखीन खानदेशचा पट्टा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांची जयंती दिमाखात गेली 4-5 दिवस झाले साजरी होते. आणि यावर्षी मी स्वतः शिवनेरीच्या परिसरातला असल्या कारणानं शिवनेरीवर अक्षरशः चेंगराचेंगरी झाली. माणसं उभे राहायला पण जागा नव्हती. 5 लाखापेक्षा जास्त जनसमुदाय महाराजांसाठी शिवनेरीवर अवतरला होता. लक्षात, महाराष्ट्र जयंती साजरी करेल यात नवल नाही, शेजारचं कर्नाटक राज्यात जयंती होईल यात नवल नाही, उत्तर भारतात आग्र्यापर्यंत शिवजयंती होईल यात नवल नाही, संबंध हिंदुस्थानात शिवजयंती होईल यातही नवल नाही. नवल आहे ते वेगळंच आहे. गतवर्षीची शिवजयंती विश्वातल्या 116 देशात आमच्या राजाची जयंती साजरी झाली. हा महाराष्ट्राच्या मातीतला सगळ्यात मोठा गौरव आहे. याचं कारण आहे, आमचा राजा निष्कलंक आहे. देवांच्या राजाला सुद्धा कलंक आहे, पण आमच्या राजाला कलंक नाही. म्हणून केवळ हिंदुस्थानची पसंती नाही, तर विश्वाची पसंती छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. आणि म्हणून या हिंदुस्थानाच्या भूमीत, संबंध जगताच्या भूमीमध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, या पुढच्या काळातही कदाचित होतील. पण जगाच्या पाठीवर एकमेव राजा वंदनीय ठरला, पूजनीय ठरला, त्या राजाचं नाव देखील छत्रपती शिवाजी महाराज. का वंदनीय ठरला, का पूजनीय ठरला? इथं आजच्या कीर्तन सेवेला प्रत्यक्ष राम आहे, आणि रामाच्या जोडीला ज्यांना आवर्जून सारे बाप्पा म्हणता, खऱ्या अर्थाने विठ्ठल या ठिकाणी बसलेला आहे. माझं भाग्य आहे की प्रत्यक्ष रामरायासमोर, विठ्ठलासमोर मला या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी करायला मिळते. बघा, महाराज सुद्धा सांगतात, निमित्त त्या प्रतिमा. लक्षात ठेवा, त्या प्रतिमेची किंमत नाही, त्या नावाची किंमत आहे. नावाला साजेची ही माणसं वागतात म्हणून कौतुक आहे. लक्षात ठेवा. विठाला आणि म्हणून तुम्हाला साक्षी ठेवून छत्रपती आणि राम याचा एक दाखला मला आता स्मरण झाला तुमच्यामुळं, तो आज मी पहिल्यांदा समोर सांगतोय. बघा, छत्रपती शिवाजी महाराज एक राजा, जगावेगळा राजा झाला. का जगावेगळा झाला? जो कलंक आहे कोणाला? देवांच्या राजाला. इंद्रा पडती इंद्रा पडली भोग चंद्र झाला. छत्रपती आमचे साऱ्यांचे राजे आहेत. बसलेल्यांपैकी किंवा इथं उपस्थित असणारे सारेच, जे उभे राहिलेले टाळकरी सुद्धा
मला नाही वाटत कोणी आजपर्यंत इंद्राची पूजा केली असेल, पण छत्रपतींची पूजा केली नाही असा कोणीच नसेल. महाराजांच्या जीवनातली एक घटना अशी आहे, ती काही इतिहासात नोंद नाही आहे. महाराज हयात असताना तो जो कालखंड होता, एखादा मुलूक जर एखाद्याने जिंकला तर त्या मुलखाला त्याचं नाव दिलं जायचं. पण छत्रपती शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व होऊन गेलं, त्याने उभ्या हयातीमध्ये स्वतःचं नाव कुठेही लावलं नाही, लावू दिलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या मातोश्रींचं नाव सुद्धा कुठं लावू दिलं नाही. वडिलांचं महाराजा शहाजीराजांचं सुद्धा कुठं नाव लावू दिलं नाही. त्यांच्या पट्टर आणि शंभूराजांच्या मातोश्री अर्ध्यातच सोडून गेल्या, सईबा राणी साहेब, त्यांचं सुद्धा नाव कुठं लावू दिलं नाही. पण आज परिस्थिती आज अशी आहे, महाराजांनी उभ्या हयातीमध्ये आपलं नाव कुठं लावू दिलं नाही. पण महाराष्ट्रात असं गाव नाही की जिथं छत्रपतींचं नाव नाही. हे वेगळेपण आहे छत्रपतींचं. आणि म्हणून असा राजा बघा, देवांचा राजा अहिल्याचा भोग घ्यायला गेला, काही कारण नसताना, सगळा अनितीचा व्यवहार हे माहीत असताना सुद्धा, पण आमच्या राजाला भोग घेण्यासाठी यवनांची श्री नजर करण्यात आलेली होती. कल्याणचा सुभेदार, त्याचं नाव होतं मौलाना मोहम्मद. कल्याणची ज्यावेळेला लूट करण्यात आली, वास्तविक या घटनेमध्ये महाराजांच्या सैन्यामध्ये स्त्रीला लुटून आणण्याची पद्धत नव्हती, तरी सुद्धा या घटनेत ती स्त्री लूटमध्ये आली कशी याचाही विस्तार मी नंतर करेल. कुठे चूक झाली महाराजांच्या लक्षात आलं. त्यावेळेला जेव्हा ही कल्याणच्या सुभेदाराची सगळी लूट राजगडावर आली, राजगडावर आल्यानंतर त्यावेळेला महाराज सदरेवर असताना लुटीचा सगळा इतिवृत्तांत दिला, लेखाजोखा दिला, किती लूट आली. आणि महाराजांनी सांगितलं रीतसर स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जमा करा. महाराज असं म्हणले, आमच्या बंगल्याकडे निम्मी पाठवा आणि खजिन्यात निम्मी जाऊ द्या. बघा, एखाद्या पोलीस स्टेशनला जर काही दरोडा किंवा काही असं सापडलं, पंचनाम्यात जेवढं आहे त्यातल्यापेक्षा डबल असतं, निम्मच पंचनाम्यात येतं, निम्म साहेबाच्या घरी जातं की नाही. पण तो शिवाजी राजा होता, नेक होता, प्रामाणिक होता, न्यायाचं नीतीचं अधिष्ठान असलेलं स्वराज्य होतं, बेईमानी अजिबात नव्हती. ते सगळं स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जमा करायला सांगितलं. आणि कालांतराने एक पेटारा आला, तो पेटारा उघडला आणि त्या पेटाऱ्यामधून एक सुंदर स्त्री उभी राहिली. अर्थात उभी राहिल्यानंतर तिच्या अंगातून गवडावा त्या ठिकाणी घाम सुटलेला होता, अंगाचा थरकाप उडत होता. कारण तिने आजपर्यंत पाहिलं होतं, कित्येक सुलतान असतील, बादशाह असतील, त्यांच्या दरबारामध्ये अशी सुंदर स्त्री आल्यानंतर तिचं सील भ्रष्ट केलं जात होतं. मग माझंही काय होणार. पण तिला कदाचित कल्पना नव्हती, मी ज्याच्या दरबारात आहे तो राजा तसा नाहीये. तिच्या अंगाचा थरकाप सुरू असताना महाराजांची नजरानजर झाली. एवढा तिचं लावण्य, चैतन्य, तेजस्वीपणा, सौंदर्य पाहून कोणीही भुलला असता. ते मदनाचे बाण राजाच्या रोखाने निघाले. ते मदनाचे बाण पोहोचण्याच्या अगोदर महाराजांनी ते बाण मोडून टाकले आणि महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कोण यावं साहेब. शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईच्या मापात तोलणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. हे वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं. त्यावेळेला ज्यांनी कोणी ही लूट करून आणलेली होती त्यांनी सांगितलं, राजाजी, आमच्या बाहुबलावर, सामर्थ्याच्या जोरावर आम्ही हिला लुटून आणले. महाराज म्हणले, बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुद्धा का आणली. कोणी सांगितलं होतं तुम्हाला नसता खटाटोप करायला. याचं नेतृत्व होतं आबाजी सोनदेवांकडे. फौज मात्र मराठ्यांची नव्हती, 500 पठाण होते या फौजामध्ये. इथं चूक झाली. आबाजी सोनदेवाला जेव्हा कळलं यांनी हा बावळटपणा केलाय, आमच्या राजाकडे हे चालत नाही, तिकडं चालतं, आमच्याकडं चालत नाही, पण हे कळाल्यानंतर आमचं काय होईल. गुन्हा नसताना आम्ही मारले जाऊ किंवा आमचे डोळे काढले जातील किंवा चौरंगा केला जाईल याची भीती होती. प्रचंड दहशत होती छत्रपतींच्या बाबतीत. स्त्रियांच्या बाबतीत शिवाजी राजा किती सतर्क होता. केवळ नुसतं स्त्रियांवर जरी कीर्तन करत राहिलं तर 2-4 कीर्तन होतील. माझं स्टार प्रवाहाला त्याबद्दल कीर्तन आहे. हे 2 कीर्तन आहेत माझे. म्हणजे बार्शीला शूटिंग होतं एकदा आणि त्या चॅनलच्या कोणीतरी महिला अधिकारी होत्या. आम्ही तिथे पोहोचलो, किरण महाराज पण होते माझ्यासोबत. त्यांचं एक कोणीतरी सेवक आले आणि सांगितलं, मॅडमनी, आता मी मॅडम म्हणत नाही, मॅडम हा शब्द फार घाणेरडा आहे, त्याचं
इथं कीर्तनं सांगण्याजोगं सुद्धा नाही आहे. नाही मी बोलतो, मी नाही बोलणार. ते अतिशय घाणेरडा शब्द आहे. तुमच्यापैकी कोणी मॅडम म्हणून घेत असेल तर उद्यापासून बंद करा ते. आणि खाजगीत मला फोन करून विचारलं तर मी सांगेल किती वाईट शब्द आहे तो, पण या गादीवर तो सांगण्याच्या उपयोगाचा नाही आहे. मी म्हटलं ताईसाहेब बोला. ते महिला अधिकारी म्हणाल्या मला आजपर्यंत ताईसाहेब म्हणून पहिली साथ जर कोणी घातली असेल तर तुम्ही घातली, नाही तर मला इथं सारे येस मॅडम, ओके मॅडम, गुड मॅडम एवढंच ऐकते. म्हटलं मी तुम्ही ताईसाहेब म्हणाला, म्हटलं या शब्दा माठीमागं सुद्धा छत्रपतींचं चैतन्य ती ऊर्जा आमच्या अंगात आहे, ती शिकवण तिथून आहे आम्हाला. तर म्हटलं यासाठी मी तुम्हाला बोलवलंय. तुम्ही शिवचरित्र खूप सुंदर सांगता असं मी ऐकलंय. म्हटलं वेडवाकडं सांगतो, जेवढं जमतंय तेवढं सांगतो. तर आमची अशी इच्छा आहे की पुन्हा कधी जर शूटिंग लागलं तर तुम्ही छत्रपतींचं महिलाविषयक धोरण किंवा छत्रपतींचे विचार महिलांसाठी कसे होते याच्यावर एखादं आम्हाला कीर्तन द्यावं. म्हणजे अजून वाट कशाला पाहिजे, आत्ता देतो की. ते म्हटलं असं काही कोणाला सांगितलं ते म्हणतात अभ्यास करायला पाहिजे, मग सांगतो. नाही म्हटलं माझा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे मी लगेच सांगायला काही हरकत नाही. आणि त्याच वेळेला छत्रपतींचं महिला धोरण त्यावर ते कीर्तन पूर्ण केलं. त्यातला एक प्रसंग आहे, आता हा प्रसंग थोडा मागे ठेवतो, हा पूर्ण करतो. महाराज राजगडावर असताना रक्षाबंधन होतं. रक्षाबंधन म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह ज्या दिवशी सुरू होतो तो दिवस म्हणजे रक्षाबंधन. महाराजांना सख्खी बहीण नव्हती बरं का, पण महाराजांना भाऊ मानणाऱ्या लाखो स्त्रिया होत्या. लाखो, हजारो नाही म्हणत मी, लाखो. का लाखो होत्या? अनेकींच्या कपाळाचं सौभाग्य टिकून ठेवणारा तो एक भाऊ होता, म्हणून एवढ्या बहिणी त्यांना ओवाळल्या. अनेक भगिनी रक्षाबंधन करायला आल्या, ओवाळायला आल्या. महाराजांना दोनच हात होते हो. पहिल्या फळीतल्या ज्या बायका होत्या, ज्या भगिनी होत्या, त्यांनी महाराजांना कोपरापर्यंत राख्या बांधल्या. अगदी महाराजांचं दंडापर्यंत हात भरत आला, पण संख्या काही थांबत नव्हती. त्यावेळेला महाराजांनी भगवंताला साथ घालावी, म्हणावं हे भगवंता, अरे मला सख्खी बहीण जरी नाही दिली तर या इतक्या साऱ्या लाखो भगिनी मला दिल्यात, आणि माझ्यावर प्रेम व्यक्त करून इतक्या साऱ्या भगिनी मला राखी बांधायला आल्या देवा. पण का कोणास ठाऊक मला दोनच हात दिले. माझ्या मागच्या भगिनी अजून तशा ताटकळत उभ्या आहेत, त्यांना सुद्धा मला राखी बांधायची पण जागा शिल्लक राहिली. आजच्या दिवस जर मला तुझ्यासारखं चतुर्भुज जर केलं तर माझ्या राहिलेल्या भगिनी मला नक्की राखी बांधतील. आणि सांगितलं महाराजांनी, हे भगवंता, आमच्या स्वराज्यातली स्त्री, ही आमच्या स्वराज्यातली स्त्री ही आमच्या हिंदूंच्या देवघरातली लक्ष्मी आहे. हे महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे. लक्ष्मी, खरं सांगू तुम्हाला, रावणाची सोन्याची लंका होती, पण त्या सोन्याच्या लंकेत सुद्धा स्त्रीला सन्मान नाही मिळाला. भरतखंडातलं सगळ्यात मोठं राज्य हस्तिनापूरचं, तिथे सुद्धा स्त्रीच्या वाट्याला अपमानच आला. पण जगाच्या पाठीवर पहिलं एक राज्य निर्माण झालं, त्या राज्याचं नाव होतं हिंदवी स्वराज्य. त्या हिंदवी स्वराज्यामध्ये आमच्या स्त्रियांना, माता भगिनींना लक्ष्मीचं स्थान निर्माण करून देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे वेगळेपण आहे महाराजांचं. आणि ती लावण्यवती स्त्री पाहिल्यानंतर महाराज म्हणाले, कोण यावंस आहे. इथे काही लोकांनी अशी गल्लत करून ठेवलेली. महाराजांच्या मुखामध्ये नको असलेली वाक्य घातली. म्हणाले, महाराज असे म्हणाले, अशीच असती आमच्या सुंदर, आम्ही झालो असतो सुंदर, ऐशवदले छत्रपती. आता इथं एक महत्वाची घटना अशी आहे, जिजाऊ साहेबांच्या सौंदर्यावर सरळ सरळ महाराजांनी शंका व्यक्त केली असा त्याचा अर्थ होतो. पण मी एक ठामपणे सांगतो माझ्या सगळ्या माता भगिनींनो, जगाच्या पाठीवर आईला सन्मान देणारा राजा जर या भूमीत पहिला जर कोण जन्माला आला असेल तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज. का सांगतो तुम्हाला सांग. पहिली गोष्ट, आता लोकांनी आईला आई म्हणायचं सोडून दिलं. आई म्हणत नाहीत लोक, आता मम्मी म्हणायला लागली. जसं तर मॅडमचा परिणाम झाला तसा हाही एक वाईट परिणाम आहे. मम्मी कोणाला म्हणतात, मम्मी ह्या शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला. जर कोणी मम्मी म्हणून घेणाऱ्या हातवर करा बरं जरा. कीर्तनात बसल्यावर खरं वागावं जरा.
एकही मम्मी नाही का इथं असणार हो, पण आता एवढ्या लोकांमध्ये कसं हात वरती करायचं? ठीक आहे, पण मी चेहऱ्यावर ओळखलं मम्मी कोण कोण येते, लगेच कळतं. सांगू तुम्हाला मम्मी जरी म्हणत असलं तरी आणि आई म्हणत असलं तरी आदरवाचक शब्दाने बोललं जात नाही. आई म्हणत असले ए आई अशी साथ घातली जाते. मम्मीचं तर लई अवघड आहे. ए मम्मी या है ना, मग ते तिकडून म्हणते बंटी सोन्या, बंटीलाही बंटी झाला तरी बंटी. आम्ही कुठली नावं कशी वापरतोय, आमची संस्कृती काय, प्रथा काय, परंपरा काय, याचं आम्ही सगळं विसरून गेलो. पण शिवाजी महाराज आपल्या आईला कधीही एकेरी बोलले नाही. महाराज आपल्या आईला आई साहेब, आऊ साहेब म्हणूनच साथ घालायचे. आईला सन्मान देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे जगात दुसरं कोणाला जमलं नाही. मला वाटतं ही काही फार अवघड घटना आहे किंवा अवघड गोष्ट आहे असं मला नाही वाटत. आपल्या आईला आदरवाचक बोलणे हे अवघड आहे का? नाही. अजून एक सांगतो, महाराजांच्या जीवनातून बरीच लोक म्हणते महाराज होते हो, आम्हाला कसं त्यांच्यासारखं वागता येईल. पण महाराजांच्या जीवनातल्या काही घटना अशा आहेत की त्या आम्ही सहज अंमलात आणू शकतो. सहज. त्यासाठी काही खर्च करण्याची गरज नाही, फक्त आपल्या व्यक्तिमत्वात बदल करायचा आहे. 2 दिवसापूर्वी मी दगडूशेठ गणपतीच्या व्यासपीठावर होतो. व्याख्यानमाला होते, सांगतेची व्याख्यानं माझं होतं. व्याख्यान संपल्यानंतर तुमच्या वयोगटातले 2-3 मुलं आले आणि मला विचारलं, आणि बाबा एक विचारायचं. म्हटलं काय हो? आमचा प्रश्न असा आहे की शिवाजी महाराज नॉनव्हेज खात होते का? म्हटलं तुम्हाला काय वाटतं? म्हटलं आम्हाला होय कळत नाही, नाही कळत नाही, म्हणून तर तुम्हाला विचारतोय. तर म्हटलं थोडं परमार्थात या. आता इतिहास थोडा मागं ठेवा. आमच्या तुकोबरायने त्यांना सांगितलंय, कंठी मिरवा कंठी मिरवा तुळशी, स्पष्टपणे महाराजांना उपदेश करतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मला एक साधी घटना सांगा, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशीचं व्रत करणारी व्यक्ती आहे, ती चुकून सुद्धा मांसाहार करेल का? नाही, हे प्रश्न मी त्यांना विचारला होता. म्हणले नाही. मग आमचा राजा कसं त्या ठिकाणी मांसाहार करेन? त्याने पुढचे प्रश्न विचारायचेच थांबवले. बस माझं थोडंसं समाधान झालं की या मुलांच्या मनात जी काही शंका होती ती दूर झाली. जाता जाता ती मुलं मला म्हणाली, महाराजांच्या जीवनातून आमच्यासारख्या तरुण युवकांनी काय आदर्श घ्यावा? म्हटलं नक्की सांगून जातो. अर्थात व्यासपीठाच्या खाली आलो होतो मी. म्हटलं हे जर अगोदर विचारलं असतं तर जाहीर व्याख्यानामध्ये मी ते बोलून गेलो असतो. पण तरी तुमचं समाधान असं, खूप सारी मुलं होते, गर्दी होती भरपूर. तर महाराजांच्या जीवनात एक घटना अशी आहे, कळलं म्हटलं ती कुणीही अंमलात आणू शकतो. कुणीही, गरीब मनुष्य अंमलात आणू शकतो, श्रीमंत मनुष्य अंमलात आणू शकतो, मध्यमवर्गीय आणू शकतो, शेतकरी आणू शकतो, नोकरदार आणू शकतो, शासकीय, निमशासकीय, पारमार्थिक वगैरे वगैरे कुठल्याही क्षेत्रात तो मनुष्य महाराजांच्या जीवनातला एक गुण तंतोतंत आत्मसात करू शकतो. तो गुण म्हणजे निर्व्यसनी जीवन जगणे. महाराज उभं आयुष्य निर्व्यसनी जीवन जगले, लक्षात ठेवा.
मला वाटते हा गुण छत्रपतींचा घेण्यात आम्हाला काही त्रास आहे का? काही नाही ना. पण तेवढं सुद्धा काही लोकांना जमत नाही. शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये समर्थांचं योगदान झालं, तुकोबरायांचं योगदान झालं. आम्हाला ना समर्थ भेटणार ना आम्हाला तुकोबराय भेटणार. जे काही आमच्यासारखी या व्यासपीठावरून 2 शब्द सांगणारी जी काही अधिकारी पुरुष जे काही भेटतील त्यांचा तुमचं जर कधी काळी संबंध आला आणि तेही जर तुमच्या अंतरात्म्यात घुसलं तर कदाचित थोडाफार बदल होईल. नाही तर आमची पिढी भरकटत चाललेली आहे, ती काही थांबण्याच्या मार्गावर नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या, छत्रपतींच्या जीवनातून नेमके कोणते कोणते आदर्श घ्यावे हे सुद्धा आम्ही समजावून घेतलं पाहिजे. बेटा आला महाराजांच्या समोर ती स्त्री उभी होती. अर्थात ती 3 वाक्य मला क्लिअर करायची राहिली. कोणती? अशीच असते आमची आऊ सुंदर. याच्यामध्ये महाराजांचं सौंदर्य, महाराज ज्या वेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला खूप जणांनी लिहून ठेवलंय. मिर्झा राजेचा तिकडे एक माणूस होता, त्याचं नाव होतं महासिंग शेकावत. त्याने लिहून ठेवलंय महाराजांचं सौंदर्याचं खूप सारं वर्णन केलेलं आहे. मग त्यांच्या दाढी मिशांचं वर्णन आहे, टोकदार नाकाचं वर्णन आहे, पाणीदार डोळ्यांचं वर्णन, खूप सारं वर्णन केले. मला तेवढा वेळ नाही. परकालदास नावाचा अजून एक तिकडचा एक व्यक्ती होता, त्याने लिहून ठेवलेलं आहे. हेनरी रिव्हिंग्टननी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. ॲबे कॅरेने लिहून ठेवलेलं आहे. खापी खानानं लिहून ठेवलेलं आहे. अजून कोणाची नाव सांगू तुम्हाला? बरं, ही तर काय आपली माणसं नाही. ॲबे कॅरे, खापी खान ही का आपली हिंदू माणसं आहेत, मराठी माणसं आहेत? नाही ना, ही त्यांची आहेत. त्यांनी सुद्धा महाराजांच्या सौंदर्याचं वर्णन करावं. मला सांगा माता भगिनींनो, ज्या मातेच्या कुशीत सुंदर लेकरू जन्माला येतं ती माता सुद्धा सुंदरच असते, लक्षात. आणि निस्ती सुंदर नाही हो, निस्ती दिसण्याने सुंदर नव्हती ही माता. हा, दिसण्यानं आणि असण्यानं या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. ही माता दिसण्यानेही सुंदर होती आणि असण्यानेही सुंदर होती. आणि म्हणून त्यांच्या पोटी असा सुंदर सुपुत्र जन्माला आला. पुत्र व्हावा इसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घातला. खरं सांगू तुम्हाला, जगावर, राष्ट्रावर, धर्मावर जर काही विशेष काही परोपकार जर तुमची करण्याची मानसिकता असेल, किती देणग्या फाडल्या, किती सप्त्याला हजेरी लावली, किती आमच्याकडे ते बैलगाडा घाटाचं लय कोटाणा असतो, ते किती घाटाला देणग्या दिल्या, किती घाट भरवले, किती भानगडी केल्या, याला किंमत नाही. तुम्हाला राष्ट्रासाठी, धर्मासाठी, स्वजनांसाठी जर काही करायचं असेल तर जिजाऊंच्या चरित्रातून एक अनुकरण करा. एक स्वतःचा सुपुत्र राष्ट्रासाठी, धर्मासाठी समर्पित केला. हा जगावरचा सगळ्यात मोठा परोपकार आहे त्या माऊलीचा. आणि म्हणून जगाच्या पाठीवर त्या एकट्याच माऊलीची जयंती होते. त्या माऊलीचं नाव आहे जिजाऊ माँसाहेब. बाकी आपली पुण्यतिथी होती का नाही त्याची गॅरंटी राहिलेली नाही. जयंती फार दूरची गोष्ट आहे, जयंती नाही होऊ शकत आपली, कारण आम्ही काही दिवे लावलेच नाही. या मातेने केवळ पुत्र घडवला असं नाही, या मातेने एक नातू सुद्धा घडवला. असा नातू घडवला, एक समय असा आला, देह की धर्म. त्या नातवाच्या समोर काय प्रसंग आला? देह की धर्म. यातलं काय सोडायचं आहे? देह सोडला पण धर्म नाही सोडला. का? तर शिकवणारी आजी होती. जन्मदती माऊली 2.25 वर्षाचा असताना सोडून गेले. पोरकं झालं आईला लेकरो, पण त्या नातवाची सुद्धा आई झाली. त्या आईचं नाव सुद्धा जिजाऊ माँसाहेब. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं कामाशी युद्ध सुरू आहे. कामाला जिंकायचे, कामाला वश करायचं, लक्षात ठेवा. अतिशय सौंदर्यवान श्री समोर पुढे उभी आहे, भोग घेण्यासाठी नजर करण्यात आलेले आहे. पण आमचा राजा यत्किंचितही विचलित झाला नाही. सांगितलं, यांना सन्मानाने आऊसाहेबांच्या महाली घेऊन जावा, चोळी बांगडी देऊन यांचा सन्मान करा. त्यांच्या इच्छेनुसार एकतर माहेरी धाडा नाहीतर सासरी धाडा. हे शब्द ऐकल्यानंतर ती स्त्री थरथर कापत होती. तिचा थरकाप बंद झाला. तिच्या खांद्यावर जी चुनरी होती त्या चुनरीने अंगाचा घाम पुसला. तिला खात्री पटली की या दरबारात माझं शील भ्रष्ट होऊ शकत नाही, माझी अब्रू जाणार नाही. धाडसाने तिनं शिवाजी राजाशी बोलण्याचा प्रयत्न केला. राजाजी,
कुछ बोलने की इजाजत चाहते हैं. महाराज म्हणाले, बेशक, का नाही, हे स्वराज्य आहे, इथं साऱ्यांना सारखा अधिकार असतो, बोला. त्यावेळेला ती यावनी स्त्रीच्या मुखातली काही वाक्य कायम डोक्यात ठेवा. तिच्या मुखातले शब्द असे आहेत. ती म्हणते, हे राजा, आज तक हमने प्रभु श्री राम के बारे में बहुत कुछ सुना था. हे राजा, आज तक हमने प्रभु श्री राम के बारे में बहुत कुछ सुना था, लेकिन देखा नहीं था. लेकिन आज उस प्रभु श्री राम को हम इस शिवाजी राजा के रूप में देखते हैं, इस शिवाजी राजा के रूप में देखते हैं. हे ते यावनी स्त्रीच्या मुखातली वाक्य आहेत. ती एवढ्यावरच थांबली नाही. पुन्हा राजांकडे इजाजत मागितली. राजा जी, यहाँ नजदीक कोई दरगाह होगा, कोई मस्जिद होगी, तो कुछ मन्नत मांगनी है, उसकी इजाजत चाहिए. महाराजांनी त्यालाही परवानगी दिली. काही बंदोबस्ताला लोक होती आपली मावळे. दर्ग्यापर्यंत गेले आणि दर्ग्यापर्यंत गेल्यानंतर, त्या दर्ग्यात गेल्यानंतर ते नमाज पढ़ली आणि म्हणाले, या खुदा, या परवरदिगार, दुनिया में अगर कोई शहंशाह हो, दुनिया में अगर कोई बादशाह हो, दुनिया में अगर कोई राजा हो, तो इस शिवाजी राजा जैसा नेक हो, इस शिवाजी राजा जैसा नेक. जब तक चांद सूरज रहेगा, या खुदा, जब तक चांद सूरज रहेगा, तब तक इस शिवाजी राजा का नाम रहेगा, तब तक इस शिवाजी राजा का नाम रहेगा. या खुदा, मेरी मन्नत पूरी करना, मेरी मन्नत पूरी करना. 400 वर्ष झाले आता. 2030 साली. महाराष्ट्र काय, जग अजून आमच्या राजाला विसरू शकलं नाही आणि भविष्यात सुद्धा विसरणार नाही. 2 वर्षापूर्वी अमेरिकेने एक सर्वे केलेला होता. जी दिवंगत झालेले महापुरुष आहेत, म्हणजे जे हयात नाही आहेत, यामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय मनुष्य कोणता? जगाचा सर्वे सांगतोय मी, हिंदुस्थानचा नाही, महाराष्ट्राचा नाही. जगभर सर्वे झाला. महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगेल असं त्या सर्वेतून उत्तर निघालं. जगाच्या सर्वेमध्ये प्रथम क्रमांकाला नाव निघालं ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं. जगात श्रेष्ठ ठरला आमचा राजा, जगात. म्हणून देवांच्या राजाला कलंक आहे, पण आमच्या राजाला कलंक नाही. इथे बघा, हे जे 3 वाक्य चुकीचे आहेत. आमची अशीच जर आमची आई सुंदर असती, आम्ही सुंदर झालो असतो. त्यांच्या मातोश्री सुंदर होत्या. राजांसारखं नाक अजून सुद्धा कोणाचं नाही. माणसाचं सौंदर्य, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, ह्याच्यावरच असतं. तुमचे डोळे कसे, कान कसे, काही पडलेलं नाही त्याच्यावर. ज्याचं नाक आकर्षक टोकदार असतं तोच माणूस सुंदर दिसतो. फेपट्या नाकाचा माणूस धड नाही दिसत. म्हणजे मी कोणाला नाव ठेवतो असं काही नाही, पण शिवाजी राजासारखं मुख प्राप्त करायला जन्माची, कितीतरी जन्माची जिजाऊ मासाहेबांची पुण्याई असेल ती कुस पवित्र होती. आणि म्हणून त्या पवित्र कुशीमध्ये शिवाजी राजांसारखं रत्न जन्माला आलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापा
जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका. कीर्तनात म्हणतो मी, रस्त्यावर जाऊन टाळ्या वाजवल्या तर लोक तुम्हाला येड्यात काढतील. टाळ्या वाजवण्यासाठी पवित्र ठिकाण एवढंच आहे. रस्त्यावर टाळ्या वाजवल्या तर तुम्हाला लोक वेगळ्या नंबरने पाहतील, वेगळ्या नंबरने. आमच्या चाकणला असतात ते. तेव्हा टाळ्या वाजवण्यासाठी याच्यापेक्षा पवित्र ठिकाण दुसरं नाही. आणि टाळ्या वाजवणं भले यांच्यासाठी नाही, पण आपल्या आरोग्यासाठी टाळ्या वाजवणं फार गरजेचं आहे. विठाला बघा, या प्रसंगामध्ये शिवाजी राजाने कामाशी युद्ध केलंय, जनाशी केलंय, मनाशी केलंय. या तीनही युद्धामध्ये राजा विजयी ठरला. अभंगाचं पहिलं चरण. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस नेतृत्व करत होते आबाजी सोंडदेव नावाचे सरदार होते महाराजांचे. त्यांना महाराजांची नीती माहीत नव्हती असं अजिबात नाही, सगळं माहीत होतं. पण दुर्दैवाने अशी घटना घडली की या मोहिमेमध्ये 500 पठाण होते. महाराजांकडे नोकरी मागायला आले होते. महाराजांनी त्यांना नोकरी दिली आणि पहिली मोहीम दिली कल्याणची. त्यांना ज्या जुन्या खोडी होत्या की त्यांचे बादशाह सुलतान हे नजर केलं म्हणजे बक्षिसी भरपूर मिळायची. त्यांना वाटलं इकडंही तेच चालत असेल, नाही का. तमाशा ऐकणारा माणूस आणि कीर्तन ऐकणारा माणूस याच्यात फरक आहे. तिकडं बाई नाचताना दिसते, इथं टाळकरी नाचताना दिसतो. फरक वेगळा आहे, लक्षात घ्या. तिथं ढोलकीवर नाचतात, इथं पखवादावर नाचतात. फरक आहे की नाही, लक्षात घ्या. मग त्यांना तिकडच्या सवयी होत्या, त्या तिकडच्या सवयीप्रमाणे त्यांनी मूर्खपणा केला. पण या मूर्खपणामुळे आबाजी सोंडदेव मात्र घामाघूम झाले. भीती वाटली, कदाचित महाराज काय हुकूम सोडतील, डोळे काढण्याचा हुकूम देतील, चौरंगा करतील, सांगता येत नाही. काही हुकूम येण्याच्या अगोदर आपण आपला सावध पवित्रा घेतलेला बरा, वाचलो तर नशीब. काही पुण्याई असेल तर वाचेल, नाहीतर नाही. बरं, पळ काढून जाणे सुद्धा सोपं नाही. कुठेही दडून बसला तर हेर खातं शोधून काढणारे, त्यापेक्षा शरण गेलेलं बरं. आणि त्यांना एक माहीत होतं, जो शरण जातो त्याला शिवाजीराजा मरण देत नाही. जेव्हा हा सगळा प्रकार या पठाणाने त्यांच्या लक्षात आणून दिला, तुम्हाला हा मूर्खपणा करायला सांगितला कोणी होता? ओ हमारे बादशाह सुल्तान ऐसे करते, खुश हो जाते, राजा जी भी खुश हो जाएंगे, खुश नहीं होंगे, कत्ल कर डालेंगे तुम्हारी.
ये बेवकूफ़ी मत करना. क्यों? हमें तो लगा बक्षिशी देंगे. बक्षिशी तिकडं इकडं नाही, इकडं जीवाला मुखावं लागेल. ते म्हणजे नसताना मला तुम्ही घाम फोडला राव. आता झक मारा ती पेटारी इथं राहू द्या. आबाजी सोनदेव दरबारात आले. सगळा लेखाजोखा पेश केला लुटीचा. राजे एवढी लूट मिळाली, एवढं सोनं, एवढं चांदी, एवढं नाणी, जे काय रत्न बित्न ते सगळं हिशोब दिला आणि राजे सगळी लूट स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली. पण राजे काही बोलायचं आहे. आबाजी सोनदेव आज विचारपूर्वक बोलताय, काय गडबड काय? नाही राजे, चूक झाल्यास माफी असावी. काही बोलायच्या आधी माफी मागून मोकळे झाले. काय घडले असं? तेव्हा आबाजी सोनदेवाने वेगळ्या पद्धतीने राजांशी संवाद साधला. राजे, गेली 350 वर्ष या यवनांनी आपल्या माय भगिनींच्या इज्जत आबरूचे ठिंडवडे काढले. त्यांच्या इज्जत आबरूचे ठिंडवडे प्रत्येक गावाच्या विस्वर टांगलेला आहे. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी आमच्या माता भगिनी नाचवल्यात. त्याचा सूड उगवण्यासाठी आम्ही सुद्धा एक यवनाची श्री नजर करतोय आणि ती आम्ही आमच्या बाहुबलाच्या जोरावर जिंकून आणली. महाराज म्हणाले, आबाजी, बाहुबलाच्या जोरावर तरी का जिंकून आणली? नसता कुटाणा करायला सांगितलं कोणी होता तुम्हाला? तुम्हाला माहित नाही या गोष्टीला, स्वराज्यामध्ये या गुन्ह्याला काय शिक्षा आहे? राजे, माफी असावी. आम्ही हे सारं जाणतो. मग आबाजी सोनदेवाने सगळा इतिवृत्तांत सांगितला. हे आमच्यातून घडलेलं नाही. ते जे 500 पठाण होते, महाराजांनी तक्षणी नोकरीतून काढून टाकले. परत यावनी माणूस महाराजांनी स्वराज्याच्या सैन्यात ठेवला नाही. बरीच लोक अशी सांगतात की स्वराज्याच्या फौजेमध्ये 30% मुसलमान होते, 60% होते, टक्केवारी वाढतच चालली, पण लिस्ट काय मिळेना अजून. आयुष्य गेलं माझं महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्यामध्ये. महाराज आज सुद्धा, म्हणजे परवा दगडूशेठच्या व्यासपीठावर गेलेलं असताना मला एक कळालं की महाराजांच्या जीवनचरित्रावर गेले 10 वर्ष संशोधन होऊन एक नवीन ग्रंथ मार्केटमध्ये आला आहे. कळाल्याबरोबर पहिल्यांदा भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. 2 वाजता इतिहास संशोधन मंडळाच्या ऑफिसला गेलो होतो मी. मोठं येते, म्हणजे इतिहासाचा अभ्यासक जो कोणी माणूस असेल त्याने जरूर तिथे जावं येतं. सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. साधारण 2 ते 5:30 पर्यंत मी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये होतो. मुळात महत्त्वाची गोष्ट अशी की ते शासकीय नाही आहे, ना केंद्र सरकारचं ना राज्य सरकारचं. तात्कालीन म्हणजे लोकमान्य टिळकांपासून जी इतिहास संशोधनामध्ये काम करणारे लोक होते, अशा लोकांनी त्याला उभारी देत आणली. आता खूप मोठं असं हे जे सभागृह आहे याच्यापेक्षा मोठं कार्यालय आहे ते. मी साधारण मला 2 तास ते पाहणी करण्यातच गेले. काही लोक होते, म्हणजे सध्या त्या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीपदादा रावत जे खासदार होते, त्यांनी स्वतःहून मला कॉन्टॅक्ट केले की महाराज तुमच्यासारख्याने इथं भेट द्यावी. म्हटलं माझं भाग्य आहे की तुमच्यासारख्याने मला निमंत्रित करावं. गेल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी कळाल्या. मी त्यांना विचारलं, मला महाराजांचा संपूर्ण पत्रव्यवहार असलेला ग्रंथ उपलब्ध पाहिजे. होता तो उपलब्ध, पण म्हणलं अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या 10 वर्षात जे संशोधन झाले ते पत्रासहित असलेले ग्रंथ मला पाहिजे. ते म्हणले आमच्याकडं अवेलेबल नाही, पण अमुक एक ठिकाणी तुम्हाला मिळतील. पण तसे आम्ही तजवीज करतो, तिथं फोन करून घेतो. त्यांनी माहिती काढली, सगळा पत्ता दिला मला, मला पाठवलं त्या ठिकाणी. बाप्पा तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकाच ग्रंथाची किंमत 4,500 रुपये आणि ग्रंथाचं वजन आहे 8.5 किलो. ग्रंथ केवढा असेल? मला माझ्यासोबतचे लोक म्हटले महाराज हे वाचणार कधी? म्हटलं वर्षभरात वाचेल, कारण एवढा मोठा ग्रंथ 4-2 दिवसात किंवा 4-2 महिन्यात नाही वाचून होऊ शकत. बरं, ती पत्राची मोडी लिपीची भाषा, त्याचा संदर्भ, त्याचा अर्थ, या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या आणि मग पुढचं पान उलटायचं आहे. ते आपलं पारायण करणाऱ्या लोकांसारखं नाही. पारायण करणाऱ्यालाच माहीत नाही किती नंबर ओवी वाचतोय ते. तुम्ही पारायण कधी बारकाईने ऐका तुम्ही. त्याला पारायण संपल्यावर तो नाश्त्याला आला ना, मग त्याला विचारायचं कोणता अध्याय होता आणि किती नंबरच्या ओवीला थांबलात तुम्ही. ते म्हणते ते व्यासपीठवाला बोला माहिती आहे, आम्ही आपलं त्याच्या स्वरात स्वर घालतोय. हे असं पारायण चालतं. हे असले पारायण करून काही उपयोगाची नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला हे माहीत नसेल, जेव्हा कोंढाणा किल्ला स्वराज्यात आला, पुन्हा तानाजी मालुसरेंना वीरगती प्राप्त झाल्यानंतर महाराजांनी कोंढाण्यावर रामकथा ठेवली होती.
छत्रपती शिवाजी महाराज. कथा प्रवक्ते होते समर्थ रामदास स्वामी. काय भाग्य आहे. का ठेवली रामकथा? यवनांचा पदस्पर्श झाला होता त्या भूमीला आणि ते धुवून काढून ते स्वच्छ होणार नव्हतं, ते राम नामाने स्वच्छ होणार होतं याची जाणीव छत्रपतींना होती. पण त्या कथेचा इतिवृत्तांत महाराज लय मोठा आहे. तिथं प्रत्यक्ष ती कथा ऐकायला हनुमंतराय आले होते. मी पुन्हा कधी आलो ना हा दृष्टांत मला आठवा, कारण याच्यावर कीर्तन संपेल पण पूर्ण होणार नाही. हनुमंतराया तिथे कोंढाणा गडावर म्हणजे सिंहगडावर कशाला आले होते एवढी फक्त आठवण करून द्यायची, मग मी सांगेल सगळं पुढचं. विठाला हनुमंतरायाची अजून एक घटना मला आठवली बरं का. म्हणजे महाराजांचा जो गनिमी कावा आहे त्या गनिमी काव्याचे जनक कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? अनेक जण आहेत, त्याच्यापैकी हनुमंतराय पण आहेत. तुम्हाला हनुमंतराय आणि महाराजांच्या गनिमी काव्याचे जनक हे पटत नाही. अजून त्याच्यापेक्षा अलीकडचं थोडं सांगू का. अमेरिकेचं जे डॉलर आहे, डॉलर नाही का, त्यांचा $1 आमच्या किती 80-90 रुपयाला पडतो काहीतरी. या डॉलरचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते म्हणाल कसे, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बघा तुकोबरायांची संपत्ती इतिहासात नोंदलेली, ग्रंथात नोंद निघते ती वेगळी, इतिहासात नोंदलेली आहे. 65 लाख होण तुकोबरायांची वडिलोपार्जित संपत्ती होती. म्हणजे त्यावेळेला संपत्ती मोजण्याची पद्धत होणात होती. आता होण म्हणजे एक होण म्हणजे त्यावेळेचे 3.5 रुपये. मग शिवाजी राजाची ही पद्धत आपल्या देशात कोणाला समजली नाही, ती समजली कोणाला, अमेरिकेला. जर शिवाजी राजाचा एक होणचे 3.5 रुपये आहेत, मग आमचा $1, मग त्याची जी किंमत आहे ती आम्ही ठरवणार. म्हणून शिवाजी राजाची होण्याची पद्धत पहिल्यांदा आत्मसात जर कोणी केली असेल तर ती अमेरिकेने केली. म्हणून अमेरिकेच्या डॉलरचे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. हे लक्षात घ्या. आता हनुमंतरायांचा गनिमी काव्याचा संबंध सांगतो तुम्हाला. महाराज मावळ्यांशी संवाद करत होते आणि मावळ्यांशी संवाद करत असताना महाराजांनी विचारलं की रावणाची लंका कुणी जाळली? तुम्ही क्षणभर मावळे असं समजा, कोणी जाळली का? जाळलीच नाही. जाळली का नाही? मग कोणी जाळली? बोला ना, दम दिले कोणी, बोलायचं नाही भांगरबाच्या कीर्तनात. हनुमंतांनी जाळली. मला वाटलं तुमचं सगळ्यांचं उत्तर हेच असणार आहे. तुमच्यासारखं मावळ्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलं, हनुमंतांनी लंका जाळली. महाराज म्हणले चूक. मावळे सगळे असे हात बांधून उभे राहिले. प्रत्यक्ष आपला राजा म्हणतोय नाही, त्यांनी नाही जाळली, हे चूक आहे उत्तर. मग महाराजांना उलट प्रश्न करण्याची कोणाची हिंमत नव्हती. सगळे शांत झाले. जर राजे म्हणतात नाही जाळली तर आपण सुद्धा काय म्हणायचं, नाही जाळली. तर त्यातल्या काही लोकांनी विचारलं, राजे कसं? ते नाही समजलो आम्ही. महाराज म्हणले सांगतो आम्ही. हनुमंतराय जेव्हा गेले सीतेचा शोध घ्यायला, त्यांनी रॉकेलचं कॅन बरोबर नेलं होतं का? म्हणले नाही नेलं. माचीची काडी, चिंध्या बांध्या, काय आग भडकवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यातलं काय बरोबर नेलं होतं? काहीही बरोबर नव्हतं, फक्त एक गदा होती बरोबर. बरोबर आहे की नाही? मग त्याने जर आग लावण्यासाठी जी सामुग्री लागते ती नेलीच नाही, मग जाळली कशी? हा महत्वाचा भाग आहे की नाही? जेव्हा हनुमंतरायांना पकडलं, मग महाराजांनी तो सगळा अख्खं रामायण मावळ्यांना समजावून सांगितलं. आता मी तेवढं सांगू शकत नाही, वेळ माझ्याकडे कमी आहे. हनुमंतरायांनी काय केलं? आता माझी शेपटी पेटवली कोणी? रावणाने. महाराजांच्या हनुमंतरायांना थोडा वेळ महाराज म्हणूया आपण, आणि होतेच की महाराज दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचंद्र. सोपं काम नव्हतं ते. आणि काहीने जर विचार केला ना, हनुमंतरायांसारखी भक्ती कोणाची श्रेष्ठ नव्हती हे जगाला समजलं नाही, पण तुकोबरायांना समजलं. म्हणून त्यांनी भक्तीच्या वाटा त्यांना विचारल्या, आणि विचारताना सुद्धा आदरयुक्त विचारल्या. आदरयुक्त काय भक्तीच्या त्या वाटा,
आदरयुक्त शब्दात विचारलंय. आदरयुक्त शब्द काय आहेत? शरण शरण जी, शरण शरण जी हनुमंता. बरेच भजनी लोक जी सोडून देतात, डायरेक्ट शरण शरण हनुमंता अशी डायरेक्ट सुरुवात करतात, जी काढून टाकतात. पण तो जी तुकोबरायांनी उच्चारलेला जी शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक मावळ्याच्या नावापुढं जोडला. आणि महाराजांच्या कोणत्याही मावळ्याचं नाव डोळ्यासमोर आणा, त्याच्या नावापुढं जी हा शब्द आहे. त्यांच्यासोबत प्रतापगडच्या मोहिमेमध्ये न्हावी समाजाचा जीवा महाले नावाचा मनुष्य होता. पण त्याने जेव्हा महाराजांचा जीव वाचवला त्या क्षणाला तो निस्ता जीवा राहिला नाही, तो जीवाजी महाले झाला. लक्षात ठेवा. म्हणून तेव्हापासून एक म्हण तयार झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा असं नाही, होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी. हे महाराजांच्या मुखातले, माझ्या मुखातलं नाहीये. जर महाराज जीवाजीला जर जीवाजी म्हणतात तर आपण एकेरीत बोलायचा अधिकार काय? त्याने एक क्षणाचा जरी विलंब केला असता, एक मिनिट जरी वाया घालवला असता, कदाचित आज कीर्तन झालं नसतं. समय किती महत्वाचा आहे. समयाशी सादर व्हावे संतांनी उगाच सांगितलं नाही. समय महत्वाचा आहे. आणि म्हणून बघा, छत्रपतींची व्यापक दृष्टिकोन मला याच्यात सांगायचा आहे. या अभंगातलं जी महाराजांनी उचलावा आणि तो सगळ्यांच्या नावापुढे लावावा, आदरयुक्त त्या ठिकाणी द्यावा. बघा, रामोशी समाज आपल्या परिसरात आहे का? रामोशी समाज नाही, पण आजूबाजूला कुठे एखाद्या शेजारच्या बाजारच्या गावात असेल, त्यांना रामोशी असं कोणीही उल्लेख करत नाही. त्या समाजाला आमच्या परिसरात आहे, पुण्यामध्ये बऱ्यापैकी, विशेष करून जेजुरीच्या परिसरात पुष्कळ आहे. उमाजी नायकाचा तो मुलूक आहे. तर या समाजाला आमच्या पुणे परिसरामध्ये नाईक असं संबोधलं जातं. नाईक ही नाईक ही उपाधी महाराजांनी दिली. कोणीही त्यांना तोंडावर रामोशी म्हणत नाही, म्हणणार पण नाही. आम्ही, मला वाटतं किती दिवस झाले तिकडे त्यांच्या परिसरात कीर्तनाला 4-5 दिवसापूर्वी होतो. सगळा तोच समाज. हां, आम्ही त्यांना नाईक म्हणायचं. ते म्हणे नाही आम्ही रामोशी. अरे म्हटलं हा तुम्ही रामोशी आहे, पण महाराजांनी तुम्हाला नाईक ही उपाधी दिली. हा हा वय वय खरंय खरंय खरंय. म्हणजे एक लक्षात घ्या, ते स्वतःहून काही म्हणू द्या, पण आपण नाही म्हणायचं. ते जे महाराजांनी त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले त्याचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे. म्हणजे इतकी बारकाईनं महाराजांनी सगळ्या गोष्टीचा, अध्यात्माचा जोड स्वराज्याला दिले. मग इथे सगळ्या मावळ्यांना ते समजावून सांगत असताना म्हटले, बघा, हनुमंतराया रामाच्या आज्ञेशिवाय काही करत नव्हते. मग लंका पेटवायला रामाने सांगितले होते हनुमंताला, सीतेचा फक्त शोध करायला सांगितलं होतं, बरोबर आहे की नाही? लंका पेटवायचा आज्ञा नव्हती आणि राम आज्ञा असल्याशिवाय हनुमंत काहीच करत नव्हते. तरी सुद्धा शेपटीनं लंका पेटवली की नाही? का पेटवली? संधी आली, वेळ जुळून आली. आणि हे कार्य जर मी केलं तर माझे स्वामी मला नावं ठेवणार नाही, मला दोष लावणार नाही, म्हणून त्यांनी ते काम केलं. पण तुकोबाराय याचा अर्थ पुढे असं सांगतात, तर हनुमंताने नुसती लंका नाही जाळली, ज्याची लंका होती त्याची पहिली दाढी जाळली. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी रामाचा दूत एकटा आहे, दूत म्हणून गेलाय, पण रामाच्या फौजेतल्या एका सामान्य दूताची ताकद काय आहे? एक रामाचा दूत अख्खी लंका जाळतोय, माझी दाढी जाळतोय, बाकीची वानरसेना किती ताकदीची असत याची दहशत एकटा हनुमंतराय त्या ठिकाणी निर्माण करून आले. तसं तुम्ही गनिमाच्या
फौजेमध्ये गनिमाच्या साम्राज्यामध्ये एकटा दुकटा जरी असलं तर हनुमंताचं स्मरण करायचं आणि शिवाजी राजाचा मी मावळा आहे, मी काय करू शकतो याची चुणूकसुद्धा दाखवायची. त्यासाठी आमच्या परवानगीची वाट पाहत बसायची नाही. जशी हनुमंत नाही रामाची वाट पाहिली नाही आज्ञेची, तशी तुम्ही सुद्धा आमच्या आज्ञेची वाट पाहायची नाही. फक्त वेळ जुळून आली ना मोहीम फत्ते करायची. आणि बरीचशी लोक म्हणतात की काही चांगलं करायचं असलं तर जरा मुहूर्त शोधायचा. महाराजांनी स्वराज्याची सुरुवात अमावस्येला केली. अमावस्येला फोडी तर काय करा, नारळ फोडी तर का अमावस्येला? घराचा पाया खांडायला, दुकानाचं पूजन करा, करतं का अमावस्येला? करा, काय होत नाही. माझ्या एका मित्राचं हॉटेलचं उद्घाटन होतं. आमच्या स्वराज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. मला म्हणे महाराज हॉटेलचं उद्घाटन करायचं आहे, जरा मला वेळ द्या, तुम्ही जो वेळ द्याल त्या दिवशी आपण उद्घाटन करूया. म्हणलं उद्याच शिवजयंती आहे, याच्यापेक्षा चांगला मुहूर्त नाही भेटायचा, करून टाका नियोजन. वेळ कमी आहे. म्हणलं कमी वेळातच करा. रात्रीचं दगडूशेठचं व्याख्यान उरकलं, त्यांचं सगळं नियोजन पाहिलं. सकाळी परत मी येतो म्हटलं. सकाळी पुन्हा 9:30ला गेलो आणि त्यांचे रिबीन कापून आलो, पूजा करून आलो. आणि संध्याकाळी 11:30ला त्यांना परतीच्या प्रवासात असताना अकलूजवरून मेसेज टाकला, कसा झाला व्यवसायाचा पहिला दिवस. त्याने आवडीनं माझा मेसेज पाहिला आणि लागलीच खाली उत्तर दिलं, आजचा पहिल्या दिवसाचा गल्ला 17,000 रुपये झाला. म्हणलं ही शिवाजीराजाची कृपा आहे. वेळ जुळून आली, समय जुळून आला ना, कशाला मुहूर्तून फिरतं शोधायचं. तुकोबरायांनी सांगितलं, अरे 365 दिवस त्यानेच निर्माण केलेत. ते बरे वाईट आपण ठरवतोय, ते ठरवण्याचा अधिकार आपला नाही, तो भगवंताचा आहे. विठाला बघा, महाराजांच्या जीवनात जेव्हा त्यांचं वय 14 वर्षाचं होतं, आई कशी असावी ते सांगतो. माता भगिनी नीट लक्ष देऊन ऐका. महाराज 14 वर्षाचे असताना महाराजांना 36 विद्या अवगत होत्या युद्धाच्या प्रशिक्षणाशिवाय. बघा किती आईने कष्ट घेतले असतील. शिवनेरीवर 5.5 वर्षाचे होईपर्यंत महाराज शिवनेरीवर होते. त्या 5.5 वर्षात ज्ञानेश्वरीतल्या धर्मावर आधारित जेवढ्या ओव्या आहेत त्या आऊसाहेबांनी वेगळ्या केल्या. त्याचं इतिवृत्तांत फार मोठा आहे. आणि ती एक एक ओवी महाराजांच्या गळी उतरवली. हे या माऊलीचं म्हणणे नाही, त्या आळंदीच्या माऊलीचं म्हणणे आहे. आणि त्यासाठी तुला पुढचं आयुष्य जगायचं आहे. देव देश धर्माचं नीतीचं न्यायाचं अधिष्ठान असलेलं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. कोणाला सांगितलंय? 5.5 वर्षाच्या लेकराला. जमल का? कोणाला जमेल का? प्रयत्नच करायचा नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. उद्यापासून रगडीत बसू नका, काही उपयोग व्हायचा नाही. वाळूतून कधी तेल निघत नाही, पण त्याचा मतीत अर्थ समजून घ्या. अशक्य ते शक्य तुम्हाला नाही, नारायण महाराजांनी उगाच सांगितलेलं आहे. ते नारायणाच्या बाबतीतच नाही, ते माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे, पण ते करून दाखवता आलं पाहिजे. ज्या वेळेला जिजाऊ साहेबांनी शिवाजी राजाला ह्या सांगत होत्या, त्यावेळेची महाराष्ट्राची किंवा हिंदुस्थानची परिस्थिती अशी होती, 16 पातशाह्या होत्या. किती? 16 पातशाह्या. शिवाय डच होते, फिरंगी होते, पोर्तुगीज होते, जंजिऱ्याचा सिद्धी होता. हे 4 अधिक ते 16, 20 शत्रू अंगावर घ्यायचे. आणि किती जणांच्या बळावर घेतले माहिती आहे का? रायरेश्वराला साक्षी म्हणून ज्या वेळेला महाराजांनी शपथ घेतली, तेव्हा महाराजांच्या सोबत एवढीच लोक होती. किती? 10 लोक. आणि ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674, त्यावेळेला रायगडाच्या दप्तरी सापडलेली नोंद, महाराजांच्या मुखातलं एक वाक्य आहे. महाराज सोयराबाईंना सांगतात, हा रायगड 4.5 लाख लोकांची कुटुंब चालवतो. म्हणजे 4.5 लाख लोक स्वराज्याच्या सेवेत होती. महाराजांचं राम महाराज इतकं बारकाईनं नियोजन होतं. तुम्ही रायगड किंवा राजगडच्या परिसरात जर कधी गेलात तर आजूबाजूला तुम्हाला दगडाच्या खाणी कुठेही दिसणार नाही, पण गडाच्या बांधकामाला दगड किती लागला याचं सुद्धा दप्तर नोंदी सापडतात. राजगडावर महाराज सांगतात 4 लाख मेट्रिक टन दगड राजगडाच्या बांधकामाला लागला. बघा काय हिशोब आहे. आपल्या घराला किती तोडी लागल्या, आणि तोडीचं घरच नाही तर लावता कुठं?
इटाची तर घर आहे ना, किती इटा सांगू शकाल कोणी? नाही सांगणार. मग महाराजांनी फक्त राजगडच बांधला का हो? अनेक गडकोटांची बांधकामं झाली, पण त्या गडकोटांसाठी दगड किती लागले. तुमच्या आडनावावरून एक घटना सांगतो, आठवले म्हणून सांगतो. सिंधुदुर्गाचं काम चालू होतं. सिंधुदुर्गाचं बांधकाम कुठं जमिनीवर नव्हतं. सिंधुदुर्ग कुठं बांधला आहे? समुद्रात आहे. चारी बाजूने पाणी, मध्ये समुद्र आहे. पाया मजबूत पाहिजे ना, तर पाण्यात किल्ला राहील, नाही तर ढासळून जाईल. महाराजांनी जेव्हा भूमिपूजन केलं गडाचं, त्यावेळेला महाराजांनी त्या बांधकामाचं पुरेपूर नियोजन केलं आणि महाराजांनी ठरवलं पाण्यात किल्ला आहे तर पाया भरताना चुनाकळी नाही वापरायची. शिसं ओतलं पायात, शिसं. ते शिसं 5000 खंडी असं काहीतरी आकडा आहे, मला नेमकं आठवत नाही, पण 5च्या संख्येत आहे. ते इंग्रजांकडून खरेदी केलं होतं आणि जो स्वराज्यातला मनुष्य नियुक्त केला होता त्याला महाराजांनी एक नाही 2 पत्र दिले. ज्यांच्याकडून आपण खरेदी करतोय ती लबाड आहेत मुलखाची. इंग्रज महालबाड आहेत, मापात धोका देतील. माप कसोशीनं चेक करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नुसतं माप चेक करू नका, क्वालिटी सुद्धा चेक करा. क्वालिटी जर बकवास झाली, करोडो रुपये खर्च करून आम्ही गड बांधतोय, तो दुसऱ्या समुद्राच्या लाटेत वाहून जाईल. क्वालिटी सुद्धा चेक करा. तदनंतर त्याच पत्रातला पुढचा मजकूर असा आहे, हे इंग्रज एवढे बिलंदर आहेत. महाराजांच्या मुखातले वाक्य, माझ्या पदरचं काही नाही याच्यामध्ये. ते इतके हुशार आहेत, महाराज म्हणतात तुमच्या डोळ्यातलं काजळ काढून घेतील आणि ते काजळ काढल्यानंतर पुन्हा आणखी निर्लज्जपणाने काजळ काढल्याची मजुरी सुद्धा तुमच्याकडेच मागतील. यांच्या आडनावावरून मला ते आठवलं. बघा, इतकं बारकाईनं शिवाजीराजाचं नियोजन होतं. जेव्हा ते समुद्राचं आरमार झालं साहेब, ते आरमार त्यावेळेला सागाची लाकडं पुरेशी मिळत नव्हती, मग त्याला आंब्याची आणि जांभळाची लाकडं वापरायची. आता कलमाच्या आंब्याला पुढच्या वर्षी कैऱ्या येतात, आंबे येतात, त्या काळात नव्हते येत. तेव्हा पर्यायी म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं आंब्याची आणि जांभळाची झाडं तोडा, म्हणजे विकत घेऊन तोडा. हे जेव्हा महाराजांना कळालं तेव्हा महाराज शेतकऱ्यांची काळजी किती घेतात याचं तुम्हाला सांगायचं आहे. महाराजांनी लागलीच तिकडच्या सुभेदाराला खलिता धाडला तातडीने, पंतप्रधानाचा आदेश तात्काळ खंडित करा. ते सुभेदाराला काही कळे ना, पंतप्रधानाचा आदेश आहे, राजाचाही आदेश आहे, नक्की आदेश मानायचा कोणाचा. तर महाराजांचा जो खलिता आला तर महाराज काय म्हणाले, हे आंब्याची आणि जांभळाची जी झाडं आहेत ही लेकरासारखी जपावी लागतात, तेव्हा कैक वर्षांनी त्याला फळं येतात आणि ते त्या शेतकऱ्याचं उत्पन्नाचं साधन असतं. आजही कोकणातल्या लोकांना उत्पन्नाचं साधन काय? रत्नागिरीचा हापूस आंबा फेमस आहे की नाही? राजगडचा रत्नागिरीचा फेमस आहे. त्या आंब्यावरच ती लोक जगतात. मग त्यांची झाडं जर तोडली तर त्यांनी खायचं काय? महाराजांनी त्याच्यामध्ये आदेशामध्ये दुरुस्ती केली, त्या शेतकऱ्याची मर्जी असेल तरच ती झाडं ताब्यात घ्या, अन्यथा घेऊ नका. त्याने जर सांगितलं ना माझी बाग एवढीच आहे, मला दुसरी जमीन नाही, त्याच्या बागेला हात लावायचा. भले एखादा आरमार कमी झालं तरी चालेल, आपण बाहेरून खरेदी करू, पण आपल्या शेतकऱ्याला तोशीच द्यायची नाही. इतक्या खूप साऱ्या बारीक गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत की ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही. इतकं काळजी घेणारा जगाच्या पाठीवर पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला विठाला. बघा, चांगल्या माणसाला संकट पण मोठी असतात. चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर असतो, खड्ड्यातल्या रस्त्याला, फुपाट्याच्या रस्त्याला कोणी स्पीड ब्रेकर बांधत नाही. फळं येणाऱ्या झाडालाच लोक दगड मारतात. बाबळीला कोणी अजून दगड मारला? बाबळे आहेत ना तुमच्याकडे? त्याला काटेच असतात, फळं नाही तिला. त्याला कोणी दगड मारतो का? काटा काढायचा म्हणून दगड मारतोय असं नाही ना, कारण मिळणारच नाही काही. पण फळझाडं असल्यानंतर दगड मारला जातो. तसं नियतीचे सुद्धा काही संकेत असतात आणि ते चांगल्या माणसाला त्रासदायक असतात. लक्षात. महाराजांच्या जीवनामध्ये इतके चढ उतार आले, इतके चढ उतार आले, पण त्या चढ उतारातून
महाराजांच्या जीवनात ही एक गोष्ट माणसाने शिकली पाहिजे. कितीही दुःखाचा प्रसंग आला, कितीही पराभव वाट्याला आले, तर शिवाजीराजा कधी खचून गेला नाही. म्हणजे पुरंदरच्या तहातली एक घटना सांगतो तुम्हाला. महाराज ज्यावेळेला तह करायची इच्छा नव्हती तह करण्याची, पण आपली माणसं जर गेली, माणसाशिवाय हे स्वराज्य काय कामाचं. 1.25 लाखाची फौज होती, आमची झाडून झटकून 50,000ची सुद्धा नव्हती त्यावेळेला. हीच जर खपली ते स्वराज्य करायचं काय. मला माणसं वाचली पाहिजे म्हणून नाईलाजाने महाराजांनी तहाची बोलणी सुरू केली. पण त्यावेळेला त्या तहाचे सगळी कलमं मी तुम्हाला सांगणार नाही. तिथं महाराजांनी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. निकोना मनोची नावाचा मिर्झा राजाचा त्यांचा एक तोपखान्याचा प्रमुख होता. ते बरेच 3 दिवस ती चर्चा चालू होती तहाची. एका दिवसात बोलणी नाही झाली, 3-4 दिवस चाललं होतं ते सगळं. महाराज काही गोष्टी प्रस्तावाला मान्यता द्यायचे, काहीला देत नव्हते, विचार करायला वेळ मागत होते वगैरे वगैरे. आणि मग विचार करायला वेळ मागितल्यानंतर महाराज काय विचार काही करत नव्हते, वेळ मारून नेत होते फक्त. आणि एक दिवस त्यांना त्या तोपखान्याचा प्रमुख दिसला, तो मनोजी. त्याच्याजवळ गेले महाराज. त्याला विचारत होते, ही तोफ पंचधातूची आहे का? नाही, एका धातूची आहे. मग किती बार काढल्यानंतर ही तग धरू शकते, गरम होत नाही वगैरे, ही कशाची बनवली आहे, याला गोळे कोणते वापरता काय, असं महाराज तासनतास त्याच्याबरोबर बोलायचे. आणि ते एक दिवस त्याला हसू आवरे ना, कोणाला, त्या मनोजीला. तो राजांना म्हणाला, राजा तुमची वेळ काय चालली आहे, तुमच्या दिवस काय आले आहेत, आणि तुम्ही ह्या तोफांची चौकशी करून काय करणार. महाराज म्हणाले, वाईट जरी वेळ असली तरी निघून जाते, आणि चांगली वेळ असली तरीसुद्धा निघून जाते. पुन्हा चांगली वेळ आल्याशिवाय राहत नाही. पुन्हा या तोफा आमच्या स्वराज्यात त्या ठिकाणी उभ्या राहतील. पण त्याचं नियोजन आजच आम्ही करतोय. मग पराभवाने सुद्धा खचून न जाणार आज आहे, लक्षात ठेवा. आपल्याला थोडं कुठं लॉस झालं की चालला आत्महत्या करायला. अरे उभारी घेण्याची ताकद ठेवा ना. घ्या ना आदर्श छत्रपतींचा, ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा. का घेऊ शकत नाही आम्ही फक्त चांगलं झालं तर आमच्या नशिबाने झालं, वाईट झालं की देवाला दोष द्यायला मोकळे. आमच्या शेजारच्या गावातला एक मनुष्य भेटला बाप्पा. एक मुलगा अट्टल बेवडं आणि एक पोरगा इंजिनियर झाला. ते इंजिनियर मुलाबद्दल मला कौतुक करून सांगितलं, आपलं पोरगा इंजिनियर झाला, इतका पगार, इतकं पॅकेज वगैरे वगैरे सगळं. आणि त्यांच्यासोबत अजून एक जण होता. म्हणला ते दुसरं ते देवाने दिले ना, म्हणला जे गटारात पडते ते देवाने दिले, आणि हा इंजिनियर का आबाळातून टपाकलाय का. नाही ते आपलं आहे म्हणला. अरे ते आपलं हे कोणाचं आहे. बघा त्याला एकच सांगितलं, म्हणलं गडबड देवाकडे नाही, गडबड तुमच्याकडे. शुद्ध बीजा पोटी, बीजात दोष आहे, काय आहे ते ओळखा. म्हणलं विठाला. पहा, महाराजांच्या जीवनामध्ये एकाच वेळेला 2-4 संकट आली. अफजल खान स्वराज्य गिळंकृत करायला आला. त्याच वेळेला महाराजांची आवडती राणी, पट्टराणी ज्याला म्हणतात, शंभूराजांच्या मातोश्री सईबाई राणी साहेब, बाळंतपणाचा आजार झाला त्यांना. माता भगिनी नीट आहे का. तर बाळंतपणाचा आजार इतका बळावला, इतका बळावला, त्या आजारातून त्यांना उतार पडायच्या ऐवजी आजार बळावत गेला. आजार बळावत गेल्यानंतर साहजिकच आहे, बाळंत झालेली स्त्री ती जर आजारी असेल तर ती बाळाला स्तनपान करू शकत नाही. आणि बाळाला सगळ्यात उत्तम आहार जर कोणता असेल तर ते त्याच्या माऊलीचं, त्याच्या आईचं स्तनपान. दिवसेंदिवस ते स्तनपान जे थोडं थोडं होत होतं ते हळूहळू बंद झालं. बंद झाल्यानंतर बघा, ज्या स्त्रीला लहान बाळ असतं त्या स्त्रीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे त्या बाळाची भूक पूर्ण करणे. एवढंच तिची महत्त्वाची कामगिरी असते. स्तनपान बंद झाला, पण आईची आशा आहे, आई आहे ती. लेकराला छातीशी लावलं, पाळण्यात घातलं, पण भूक भागली नाही म्हणून लेकरू टावं फोडत होतं. लहान असणारे शंभूराजे आपल्या आईसाठी आई आई म्हणून टावं फोडत होतं. लेकर नका नसतं असं बोलू आपण. आम्ही ज्या वेळेला रणांगणामध्ये असतो ना, त्यावेळेला आमच्या सलामतीसाठी
जगदंबेसमोर आपण पदर पसरून बसताव. मग तुम्ही ज्या दुनियेत नसाल तर आमच्या सलामतीसाठी जगदंबा निघाले आणि पाठीमाग सईच्या जडदेहातलं चैतन्य निघून गेलं. सईच्या जडदेहातलं चैतन्य निघून गेलं हे जिजाऊ साहेबांच्या लक्षात आलं. आणि आपल्या सुनेसाठी एका सासूने अंबरडा फोडावा. सई 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 म्हणून जिजाऊ साहेबांनी टाव फोडा. केवळ देव देश आणि धर्मासाठी शिवाजीराजांनी त्या ठिकाणी सण केलं. स्वराज्याचा उद्याचा वारीस एकुलता एक लेकरू डोळ्यात देखत आई विना पोरकं झालंय. आई आई म्हणून लेकरू टाव फोडताय. लेकराची भूक भागत नाही. अशा या अवस्थेमध्ये शिवाजीराजांनी कुटुंबाची निवड करावी की स्वराज्याची. शिवाजीराजांनी कुटुंबाची नाही निवड केली. शिवाजीराजांनी निवड केली ती स्वराज्याची. कुटुंब सोडलं पण स्वराज्य नाही सोडलं. लक्षात ठेवा. इतके आघात फक्त एकाच गोष्टीवर जपले. दुःख आल्यानंतर जगदंब जगदंब. अभंगाचं दुसरं चरण. जीवाई माणसाला सहज प्राप्त होत नाही. तुकोबराय सांगतात जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. तुम्ही महाराष्ट्र किंवा हिंदुस्थान किंवा इतर राज्यांचा इतर देशांचा जरी विचार केला तात्कालीन परिस्थितीमध्ये जो अभिषिक्त होईल त्याच्या डोक्यावर छत्रचामर येत होती. पण छत्रचामर येऊन सुद्धा कोणाच्याही नावापुढं छत्रपती ही उपाधी लागली नाही किंवा लोकांनी ती स्वीकारली सुद्धा नाही. पण आज महाराजांचा नामोल्लेख केला आणि एखाद्याने एकेरीत बोलला आणि छत्रपतीचा हा शब्दाचा उच्चार नाही जोडला तर कोणत्याही मराठी माणसाचा खून खोलून उठतो. लक्षात ठेवा. आमच्या राजाचा एकेरी उल्लेख केला हे मान्य होत नाही कोणाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या नावामध्ये एवढी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज की
जयकार करा म्हणून कोणाला सांगावं लागत नाही. आणि एकदा का त्या राजाचा जयकार केला तर मरगळलेल्या मनात सुद्धा 1000 हत्तीचं बळ आपोआप प्राप्त होतं. ती ऊर्जा, ती चैतन्य, ती ताकद आजही आहे, लक्षात ठेवा. बाप्पा, आम्ही शिवनेरी ते पुरंदर पालखी सोहळा करतो. आमच्याकडं पांडुरंग महाराज येवले म्हणून एक महात्मा आहे, माहिती असेल तुम्हाला. हां, त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये पाय मोडले होते, मला माहीत नव्हतं. आणि मी पालखी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. मला येणार नाही येणार असलं काहीच बोललं नाही, फक्त तुमचा निमंत्रणाचा मान ठेवेल एवढं सांगितलं. आणि ज्या वर्षी ही घटना घडली होती, उपचार पूर्ण झाले होते, पण डॉक्टरांनी सांगितलं चढण चढायची नाही. माझ्यासोबत आले, फक्त मला विनंती केली की मला सोबत घेऊन जावा. मला सांगितलं नाही असं घडलंय म्हणून. मी सोबत त्यांच्या होतो. आम्ही गड चढत होतो. गड चढूनही आलो, पालखी सोहळ्याचं प्रस्थानही झालं, गड उतारही झालो. पुन्हा 2 वर्ष गेली. तदनंतर गतवर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली, हे शासनाने जाहीर केलं. आणि जाहीर केल्यानंतर झालं काय, आचारसंहिता लागली लोकसभेची. अर्थात शासनाने जाहीर केलंय म्हणजे कार्यक्रम कोणी घ्यायचा आहे, शासनाने घ्यायचा आहे. पण शासन काही करे ना. मला एक दिवस म्हणजे जिथून पालखी निघते, ती पालखी निघाल्यानंतर शिवाई देवीच्या प्रांगणामध्ये पालखी आली. महाराजांना तिथं नेलं आहे जगदंबेच्या दर्शनाला. तो दर्शन सोहळा पूर्ण झाला आणि प्रतिवर्षी शिवाई देवी ट्रस्टच्या माध्यमातून आमचा सन्मान केला जातो. आणि त्यावेळेला मला बोलायला माईक दिला आणि सहज शिवाई देवीने ते माझ्या मुखातून वदवून घेतलं. हा राजा माझ्या सानिध्यात जन्माला आला आहे. जग त्यांचं 350वा राज्याभिषेक करेल ना करेल मला माहीत नाही, पण माझ्या सानिध्यात त्याचा राज्याभिषेक व्हावा. आणि मी सहज बोलून गेलो. आणि बोलल्या बोलल्या पप्पा 1 लाखाच्या देणग्या तिथेच जमा झाल्या. आणि त्यावेळेला मी ठरवलं की 7 दिवस माझ्या राजाचा राज्याभिषेक त्यांच्या गडा जन्मभूमीच्या पायथ्याला करायचा. योगायोगाने लोकांनी एवढी प्रचंड साथ दिली. फक्त एका राजकीय व्यक्तीने आम्हाला जाहीर केलेले एक देणगी दिली नाही. आमदार होता त्या विभागाचा, त्याने स्वतः जाहीर केलं. तेवढाच एक माणूस शब्दात बदल करणारा ठरला. बाकी साऱ्यांनी प्रामाणिकपणे आम्हाला साथ दिली. खूप मोठा सोहळा झाला. आणि एक दिवस येवले महाराज कार्यक्रमाला हजेरी द्यायला आले. त्यांचं भाषण कदाचित माझ्या मोबाईलमध्ये आजही असेल. त्या भाषणात ते म्हणाले की माझा ॲक्सिडेंट झाला हे अजूनही भांगर महाराजांना माहीत नाही, पण त्यांच्या आग्रहाखातर किंवा त्यांच्या निमंत्रणाचा अवमान होऊ नये म्हणून मी शिवनेरी गडावर गेली 3 वर्ष प्रस्थान विधीसाठी येतो आहे. मला डॉक्टरनी स्पष्टपणे ताकीद दिलेली होती की चढण चढायची नाही. म्हणजे गड तर लई दूरची गोष्ट, पण भांगर महाराजांच्या समयेत मी गड चढलो, उतरलो. 1 नाही 2 नाही 3 वर्ष चढण उतर केली. ही शिवनेरीच्या मातीची ताकद आहे. ती औषधां गोळ्यापुढे सुद्धा फिकी होते. आणि अजून एक शिवनेरीच्या मातीची ताकद सांगेल तुम्हाला. 550 वर्ष राम मंदिराचा खटला चालू होता. आपल्या महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने इथून शिवनेरीच्या मातीचा कलश अयोध्येला नेला. आणि ज्या दिवशी तो मातीचा कलश अयोध्येला 5 लाख लोक शिवनेरीवर आली होती. अक्षरशः चंगराचिंगरी झाली. महाराज तुमच्या साऱ्यांचे कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. हा सोहळा ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला साधारण शासनाच्या 25 परवानग्या मला काढाव्या लागतात. त्या 25 परवानग्यामध्ये महाराजांचं जन्मस्थळ ओपन करण्याच्या सुद्धा वेगळ्या 6 परवानग्या असतात. या सगळ्या परवानग्या गेली 10 वर्ष मी पूर्ण करतो. आणि जिथे जाण्यासाठी माणसं तडफडत असतात त्या सगळ्या लोकांना माहीत असते ज्या दिवशी भांगर महाराज शिवनेरीवर येतात त्या दिवशी जन्मस्थळ ओपन होतंय, जायला मिळतंय. म्हणून लोक पहाटेच तिथे येऊन माझ्या आधी थांबलेले असतात. बरोबर 7 ते 7:30 या वेळामध्ये महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान असते. आणि महाराजांचं गुरु घराण्याचा मान म्हणून पहिल्या वर्षापासून तर गेल्या वर्षापर्यंत महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्याच हस्ते मी ते प्रस्थान विधी करतो. कोणाही राजकीय व्यक्तीला मी येऊ देत नाही, कारण त्यांचे हात धाडाचे नाहीत. कारण त्यांनी राजांच्या चरण पादुकाला स्पर्श करावा
इतके पवित्र त्यांचे हात नाही. कारण एक सांगतो तुम्हाला, सारेच छत्रपतींची नावं घेतात, पण छत्रपतींच्या स्वराज्यासारखं यांनी 10% जरी अनुकरण केलं तर महाराष्ट्राचं सुराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही, एवढी ताकद आहे त्या विचारामध्ये. पण फक्त नाव घेतलं जातं, कृती मात्र शून्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून सांगतो, एवढी ताकद आहे छत्रपतींच्या. जिथं जिथं त्यांचा चरणस्पर्श झाला आहे, तर ताकद एवढी मोठी आहे. त्र्यंबकला मला वाटते लॉकडाऊनच्या अगोदर निवृत्तीनाथांच्या कलशारोहणाचा कार्यक्रम होता. प्रशासक होतं, त्यातल्या काही जबाबदाऱ्या माणिक महाराज मोरेंच्या हातामध्ये होत्या. आणि त्यांनी असं तिथं सूचना केली की कलशाच्या खाली पवित्र माती ठेवावी लागते. तर ते तिथले जे प्रशासक वगैरे ते म्हणजे कुठून आणायची पवित्र माती? तर महाराज म्हणाले, अजून तरी पवित्र माती महाराष्ट्राच्या भूमीत आहे. ते म्हणले कुठं आहे? म्हणले छत्रपतींच्या गडकोटांच्या सदरेवरची माती आहे. तर त्यावेळेला मी होतो कर्नाटकमध्ये कीर्तनाला, आणि परतीचा प्रवास करून मी चाकणमध्ये आमच्या स्वराज संघाचे उपाध्यक्ष त्यांच्या ऑफिसला मी थांबलो होतो. आणि तेव्हा नेमकं फोन आला. तर ते म्हणले कोणाचा फोन आहे? म्हणलं माणिक महाराज. म्हणले स्पीकरवर टाका, काय म्हणतात बघूया. टाकला तर म्हटलं मी आता त्र्यंबकला आहे आणि निवृत्तीनाथांच्या कलशारोहणाची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. आणि तिथे आपल्याला मी शब्द दिला आहे की आमच्या स्वराज्य संघाच्या वतीनं छत्रपतींच्या 25 गडकोटांच्या सदरेवरची माती आम्ही इथं सुपूर्द करू. मी म्हटलं महाराज तुम्ही 25च सांगितलं, 51 देतो की? आणि परिणाम असा झाला महाराज, अभिमानाने सांगतो तुम्हाला, आमच्या स्वराज्य संघाचे कार्यकर्ते एवढे जिद्दीला पेटले आणि आमच्या कार्यकर्त्यांनी 221 गडकोटांच्या सदरेवरची माती आणली. त्याचा व्हिडिओ आजही आहे माझ्याकडे. खूप वेळा सन्मानासाठी मला तिथं बोलवण्यात आलं, पण मी नाही गेलो. मी त्या कलशाच्या प्रदक्षिणा, त्या पूजेचा मान, समाधीच्या सानिध्यामध्ये मला 4.5 तास त्या ठिकाणी सेवा करायला मिळाली. सकाळी 8 वाजता तो विधी संपन्न सुरू झाला होता, तो संध्याकाळी 4:30ला संपन्न झाला. तहान नाही, भूक नाही, काही नाही, काही नाही. एक ती अवस्था असती, विधेयी अवस्था एकदा प्राप्त झाली की तुम्हाला तहान लागत नाही, भूक लागत नाही, झोप लागत नाही, काही नाही, आळससुद्धा येत नाही. फक्त ती अवस्था तुमच्या अंगात प्राप्त झाली पाहिजे. आणि तो मान केवळ म्हणजे त्यावेळेला त्या यज्ञभूमीमध्ये 10 संतांचे वंशज होते आणि 11व्या व्यक्तीसाठी तिथं सोहळे आणून ठेवलेले होते. ते म्हटले यांचं मोजमाप चुकले, 10 लोकच आहेत तिथं, 11वं आणले कशाला? मी आपलं दूर होतो, आपण संतांचे वंशजच नाहीत, आपण कशाला आगाऊपणा करायचा आहे? मी लांब थांबलो. माणिक महाराज म्हणले जा आणि ते घेऊन या. मी आणलं. म्हटलं कोणाला द्यायचे? कोणाला द्यायचं नाही, हे तुमच्यासाठी आहे. अहो म्हटलं मी कुठं संतांचा वंशज आहे? संतांचे वंशज नसले तर संतांच्या वंशजांच्या सानिध्य तुम्हाला लाभले, घ्या आणि सोहळे चढवा. आणि त्या 10 संतांच्या वंशजांबरोबर मला तो मान मिळाला. याच्यापेक्षा मोठा सन्मान जीवनात काय मिळू शकतो? ही माझ्या परमार्थाची सगळ्यात मोठी किंमत मिळाली मला, बस. आणि याच तपोबलावर 2022 साली मोदीजी ज्या दिवशी देहूला आले होते, त्या दिवशी तुमच्या साऱ्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे सकाळी 8 वाजता कीर्तनाला उभा राहिलो होतो. एक जगावेगळं कीर्तन केलं आणि ते कीर्तन संध्याकाळी 11:15 वाजता सोडलं. आणि वारकरी संप्रदायातला 12.5 तास कीर्तन केल्याचा विश्वविक्रम माझ्या नावावर नोंदला. तसं कीर्तन झालं जवळपास 14 तास. पण ती जी संस्था होती त्याने त्या कीर्तनाचं मोजमाप कसं केलं महाराज? पंचपदीचा वेळ वजा केला, मध्ये विठोबा रखमाईचं भजन त्याचा वेळ वजा केला, जे काय भजन होईल प्रमाणाचा वेळ सुद्धा कापला. आणि हे सगळं कापून 12 तास 20 मिनटं मोजली. आणि तो विक्रम तुकोबरायांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या नावावर नोंदला गेला. आणि तेव्हापासून त्यावेळेला बरेचसे आमदार खासदार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार वगैरे सगळे होते. तर ती लोक दिल्लीवरून आले होते. ते म्हणाले हे मेडल आणि सन्मान तुम्हाला कोणाचे हस्ते पाहिजे? यहाँ MLA है. म्हणलं MLA नको. मग यहाँ संतों के वंशज उपस्थित है, उनके हाथों से मुझे मेडल सन्मान मिलेगा तो अच्छा रहेगा. त्यावेळेला माणिक महाराज मोरे उपस्थित होते, अजून पुरुषोत्तम मोरे त्यावेळेला मला वाटते काहीतरी अध्यक्षपदाचे, ही सगळी मंडळी उपस्थित होते. आणि त्यांनी तो सन्मान मला दिला. आणि त्यावेळेला माणिक महाराजांनी माईक घेतला आणि विचारलं, बांगर महाराजांची परवानगी घेऊन मी थोडं बोलूया का? तर म्हटलं मला कशाला परवानगी विचारता राहो, मी तुम्हाला कधी नाही म्हणू शकतो का? नाही म्हणले तशीच वेळ आहे म्हणून परवानगी मागतोय. म्हटलं दिली परवानगी. माईक घेतल्यावर सांगितलं की आपण तुकोबारायांचा एक अभंग गिनीज बुकला नेऊन पोचवला आहे. शिवाय तुम्ही त्यांच्या अभंगावर एक विश्वविक्रम केला आहे.
तर विश्वाच्या जगद्गुरूबरोबर तुमची वारी व्हावी अशी देहूकरांची इच्छा आहे. आणि 2022 सालापासून गेल्या वर्षापर्यंत सलग 4 वर्ष महाराजांच्या रथासोबत वारी करण्याचा सुद्धा मान आपल्याला मिळतो. तसं आमच्या गावची दिंडी माऊलींच्या सोहळ्यात, पण देहूकरांचं निमंत्रण नाकारण्याची हिंमत आपल्या अंगात नाही. आणि दरवर्षी रथासोबत वारी करायला मिळते, याच्यापेक्षा आणखीन वेगळं भाग्य काय आहो. अशा अनेक जीवनामध्ये अलौकिक घटना घडत राहिल्या, पण याच्या पाठीमागं जर ताकद किंवा सामर्थ्य जर काय असेल, ही ताकद नाही, हे सामर्थ्य नाही, ते सामर्थ्य वरून मिळतं. फक्त ते नम्रपणे स्वीकारता आलं पाहिजे, अनन्यता व्यक्त झाली पाहिजे. महाराज त्यानंतर माझ्या खूप पत्रकार परिषदा झाल्या. मला सगळ्यांनी विचारलं तुम्ही हे कसं केलं. म्हणलं मी काहीच केलं नाही, मी निमित्त त्याचा धनी होतो. करता कराविता तो आहे, चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवित हरी. त्यांनी करून घेतलं, नाही तर मी बोलू शकलो नसतो. आणि त्या कीर्तनात महाराज 48 टाळकरी टाळ ठेवून निघून गेले. 48 टाळकरी. आणि त्यातला एकच मावळा आमचा शेवटपर्यंत उभा राहिला. तो मावळा म्हणजे आमचे किरण महाराज बनकर आहेत. आणि म्हणून त्यांचा मी नेहमी उल्लेख करतो. बाप्पा सुद्धा म्हणतात तानाजी मालुसरेंना घेऊन या तुमच्या. तो माझा तानाजी मालुसरे आहे. सुखातही सोबत असतो आणि चढ उतारात सुद्धा सोबत असतो, असा माझा निष्ठावंत मित्र. आणि खऱ्या अर्थाने ते जुन्नर तालुक्यातलं आहे, मी आंबेगाव तालुक्यातला आहे. आमची मैत्री फुटावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केला. म्हणजे तुमचं जुळतंच कसं काय, दोघं 2 तालुक्यातलं. विचार जुळले तर सगळं जुळतं. भक्ती आणि शक्ती ज्या वेळेला एकत्र येते तेव्हा बरंच काही होतं. तुकोबारायांच्या रूपाने भक्ती एकत्र आली आणि छत्रपतींच्या रूपाने शक्ती एकत्र आली. भक्तीचा आणि शक्तीचा संगम झाला आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. ही भक्ती आणि शक्तीची ताकद आहे, लक्षात घ्या. आज सुद्धा भक्ती शक्तीच्या आशीर्वादाची वाट पाहते. भक्ती आपल्या जाग्यावरच आहे, पण शक्ती पुढं 2 पावले यायला तयार नाही. म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता आज सुद्धा एकत्र येण्याची काळाची गरज आहे. धर्मसत्ता 1 पाऊल पुढे यायला तयार आहे, पण राजसत्ता मात्र जागा सोडायला तयार नाही. का? राजसत्ता खुर्चीसाठी हपापलेली आहे, धर्मसत्ता आपल्या अस्तित्वासाठी हपापलेली आहे. धर्मसत्तेला अस्तित्व तेव्हाच मिळेल जेव्हा राजसत्तेचा वरदहस्त मिळेल. त्यावेळेला छत्रपतींच्या रूपाने मिळाला, पण आज तो मिळताना दिसत नाही. ही शोकांतिक आहे. आणि म्हणून एक ठामपणे सांगतो, ही आशा आपली कधीच पूर्ण होणार नाही, कारण प्रत्येकाला खुर्ची प्यारी आहे. इथं तुमच्या आता जिथून आम्ही आलो पाथरीमधून, साहेब म्हणाले ते 70% झालेत, अजून थोडे वाढले तर तुम्हाला हाकलून देतील, ठेवणार नाही पाथरीमध्ये, लक्षात ठेवा. हा उद्याचा धोका. इथे हे आष्टीवरून हे मित्रमंडळ आलेत, यांच्या गावात 50-50 झाले. मदरसे झालेत तुमच्या गावात, त्यांच्या गावात. या मदरशामध्ये सरळ सरळ अतिरेकी आहेत. आत्ता जरी छापा मारला ना आत्ता, तरी हत्यार गावतील, अशी परिस्थिती आहे. म्हणून धर्मासाठी आपण साऱ्या हिंदूंनी जातीपातीचे भेद न पाळता एकत्र येणं काळाची गरज आहे. बघा, आपली संस्कृती अशी आहे, काही कार्य असू द्या दीपप्रज्वलन करावं लागतं. समय एकच असती, पण त्या समयला वाती 7 असतात किंवा 5 असतात. तसं आमचा हिंदू धर्म हा एकच आहे. या जाती आणि वाती याच्यात विभागले जाऊ नका. जसं दिव्यासाठी वाती महत्वाच्या आहेत, पण निस्त्या वाती असून उपयोग नाही, त्यासाठी दिवा असला पाहिजे. आणि निस्त्या जाती असून उपयोगाच्या नाहीत, त्यासाठी धर्म असला पाहिजे. धर्म असला तर जातीला किंमत आहे, समय असली तर वातीला किंमत आहे. याची जाणीव आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. जातीपातीत विभागले जाऊ नका. राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी एकत्र या. जातीपातीचा भेद गाडून टाका. जातीच्या अगोदर आम्ही हिंदू आहोत याची जाणीव ठेवा. झाला असेल मागच्या कालखंडामध्ये काही, ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या अधिकारासाठी लढलेत झगडलेत, हा त्याचा भाग आहे. म्हणजे याचा अर्थ कोणी हिंदुत्व सोडले असा गैरअर्थ कोणी लावून घेऊ नका. आणि हिंदुत्वासाठी जातीमध्ये विभागले जाऊ नका, एवढे हात जोडून कळकळ. मी विदर्भात मराठवाड्यात जेव्हा जेव्हा कीर्तनाला जातो तेव्हा या गोष्टीवर मला बोलावं लागतं. का? समाज एकत्र राहिला नाही, आणि समाज जर एकत्र राहिला नाही तर धर्माचा धोका पुढे येईल. त्यांचं टार्गेट आहे 2047 साली आम्हाला हिंदुस्तान इस्लाम राष्ट्र घोषित करायचं आहे. त्या दृष्टीने त्यांचं वाटचाल अतिशय पद्धतशीरपणे सुरू आहे. दुर्दैवाने आमचं काहीही त्याला प्रतिकार तयारी शून्य आहे.
लव जिहाद सुरू आहे, लँड जिहाद सुरू आहे, हलाल जिहाद सुरू आहे. कट्टर वारकऱ्याच्या घरात सुद्धा हलालचे प्रॉडक्ट मी आत्ता काढून देतो. कोणत्याही वारकऱ्याच्या घरात मला आत्ता नाही, मी तुम्हाला दाखवून देतो हलालचे प्रॉडक्ट. तुमच्या घरात हलालचे प्रॉडक्ट आले, छाती टोकपणे सांगतो मी. हलालच्या प्रॉडक्टची लिस्ट तुम्ही जेव्हा पाहाल गुगलला सर्च करू आणि त्या लिस्टमधल्या किती वस्तू तुमच्या घरात आहे मी सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतःच काढून बाजूला टाकशाल. प्रत्येकाच्या घरात ते प्रॉडक्ट आलेले आहेत. जर हलाल जिहाद तुमच्या वारकऱ्याच्या घरात जर येऊन घुसला असेल तर तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी इस्लाम पोचायला किती वेळ लागेल. आम्ही किती गाफील आहोत याचा विचार करावा. छत्रपतींनी तुकोबारायांनी भक्ती आणि शक्तीचा संगम करून हिंदवी स्वराज्य आम्हाला दिलं. आणि दुर्दैवाने जर ते आम्हाला टिकवता आलं नाही तर पुढची पिढी आम्हाला शिव्या शाप दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आमचे दिवस जातील कसे बी, पण उद्याची ही लेकरं यांनी धर्म कसा आठवायचा, यांनी कसं जीवन जगायचं. जर धर्माचं अस्तित्व राहिलं नाही तर ही लेकरं एवढा सुंदर पक्वाद वाजवतात, त्यासाठी कीर्तनं तर झाली पाहिजे ना. त्यांनी पक्वाद वाजवायचं कुठं? मशिदीमध्ये जाऊन वाजवायचं का नमाज पडताना वाजवायचं? यांच्या शिकण्याला सुद्धा किंमत उरणार नाही. प्रत्येक गोष्टीला आमच्या जीवन जगण्यातली प्रत्येक गोष्ट ही धर्माशी निगडीत आहे. हे मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. तैसा सुधर्म जरी लोकला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, जैसा ते पासवे जाय प्रकाश. धर्माचं अस्तित्व ज्या क्षणाला संपुष्टात येईल त्या क्षणाला पारतंत्र्य मानगुटीवर बसलेलं असं ते बसू नये. महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य टिकवा आणि आपली पुढची पिढी वाचवा, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ठामपणे सांगतो, ती ताकद तुकोबाराय सांगतात. महादेवाचं स्मरण करताना आम्ही यापूर्वी नमशिवायचा पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा, पण या राजाने आम्हाला अजून एक मंत्र दिला, तो युद्धभूमीवर दिला. तो मंत्र होता हर हर महादेव. आणि त्या नामाच्या जोरावर भल्या भल्यांची तोंड काळी केली. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, तुझ्या नामाची आधळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आधळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आधळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आधळे. अवघियाचे गेले काळ, जीवाचे आघोर पडला घाल, जीवाचे आघोर पडला घाल. अवघियाचे काळे केले तोंड, अवघियाचे गेले काळ, जीवाचे आघोर पडले घाल, जीवाचे आघोर पडले मग आपण आज सारे महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र आलात, याचं सगळं श्रेय बाप्पांचं आहे. याचं कारण असं आहे, माझ्याकडे त्यांनी पहिल्यांदा 19 तारीख मागितली. म्हणलं बाप्पा नाही जमणार. म्हणले 20. म्हणलं ती पण नाही जमणार. मग तुम्ही द्याल ती. म्हटलं मग 21 घ्या किंवा 22 घ्या. हां, तर आमच्या खासदारांनी ती तारीख अगोदरच बुक करून घेतली होती. 18 तारीख दगडूशेठवाल्यांनी बुक करून घेतलेली होती. काल रात्री अकलूजला होतो. म्हटलं मी 21 देऊ शकतो. ते म्हणजे चालेल 21 तर 21. आज बेडवाकडं शिवचरित्र सांगण्याचा मी प्रयत्न केला. राम महाराजांसारखे श्रोत्याच्या भूमिकेत माझ्या समोर बसले. माझं भाग्य आहे की
कलेच्या क्षेत्रात अग्रगण्य असणारं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी शिवचरित्र श्रवण करण्यासाठी आपण बसलात आणि अंतर्मुख होऊन तुम्ही श्रवण केलं. श्रवण करणाऱ्याच्या अंतकरणातला भावसुद्धा वक्त्याला ओळखता आला पाहिजे. मी जाणलं ते. एक क्षणसुद्धा तुम्ही विचलित झाला नाही. आष्टीला मी गेली 2 वर्षे खंडेरायाची कथा करतोय, तिथून ही लेकरं त्या ठिकाणून आलेत आणि महाराजांचं चरित्र तुम्हाला विस्ताराने जर ऐकायचं असेल तर येणाऱ्या गोकुळ अष्टमीच्या सप्ताहाच्या कालखंडामध्ये आष्टीमध्ये कृष्णा राजाराम आष्टेकर, सारेजण त्यांना आप्पा म्हणतात. आप्पांनी स्वतःच्या हिमतीवर, जसं आप्पांनी आज एकट्याने जबाबदारी घेऊन आप्पांनी ही सगळी जबाबदारी घेतली, तशी तिकडं आप्पांनी घेतली. अगोदर मला सांगितलं होतं की आपल्याला गोमातेचे चरित्र करायचं आहे. चर्चाही झाली, सगळं झालं आणि जाहीर करायला लावल्यानंतर पुन्हा एक मुलगा खालून पाठवला आणि चिठ्ठी दिली मला, गोमातेची कथा आपण नंतर करू, पण पहिलं छत्रपती ऐकू द्या आम्हाला. आणि तो परिणाम कशाचा झाला? तुमच्याकडं झालेल्या कीर्तनाचा तो परिणाम झाला. आणि त्यावेळेला आप्पांचं मत बदललं आणि ते म्हणे नाही, पहिलं शिवचरित्रच ऐकू द्या, मग आपण कोणतीही कथा करू. राम महाराज आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी 21 विषयावर कथा केल्यात. 21 विषयावर. ब्रँड मात्र छत्रपती आहे, कारण छत्रपती होते म्हणून आम्ही आहेत. पंढरीचा पांडुरंगसुद्धा आज आम्हाला दर्शनाला उपलब्ध आहे, ती सुद्धा महाराजांचीच कृपा आहे, हे जाणलं पाहिजे. अफजल खान पंढरपुरात पोहोचण्याच्या अगोदर राजगडावरून आमचं हेर खातं पंढरपुरात पोहोचलं आणि पांडुरंगाची वालोकोमय पाषाणाची मूर्ती आज जी दर्शनाला उपलब्ध आहे ती महाराजांची कृपा आहे म्हणून आहे, हे जाणलं पाहिजे प्रत्येक वारकऱ्याने. काही लोक म्हणले महाराजांचं चरित्र कीर्तनात नाही सांगायचं, मग का तुझ्या आज्याचं चरित्र सांगतो. अरे आमचा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत ज्यांच्यामुळं आम्हाला दर्शनाला आहे, नवे त्या पांडुरंग परमात्म्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याच रूपात शेकडो रूपात प्रगट व्हावं, ही त्या राजाची पुण्याई आहे. जो असा कोणी सांगत असेल ना त्याला लगेच कीर्तन संपल्यावर कॉलर पकडायची, का नाही सांगायचं ते सांग. मुंबईला एका ठिकाणी मी कीर्तनाला जात होतो आणि तिथं गेल्यानंतर मला काही लोकांनी सांगितलं की काल मुळात त्याचं आडनाव पण गाढवच होतं, म्हणजे गाढवाच्याच पोटी जन्माला आला की काय म्हणून. त्याने असं सांगितलं की शिवाजी महाराजांचं चरित्र कीर्तनात सांगण्याचा विषय नाही. असं मला कळाल्यानंतर मी अख्ख्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांचं भ्र अक्षरसुद्धा बोललो नाही. शेवटची 15 मिनटं राहिली, 2 वयस्कर माणसं उभे राहिले. म्हणले बांगर बाबा आज तुमच्या कीर्तनाला एवढी गर्दी येते कशामुळं आहे? म्हटलं मला माहीत नाही कशामुळं आहे, तुम्ही शिवचरित्र सांगताय म्हणून. आज का सांगितलं नाही? म्हटलं इथून पुढे सांगणारही नाही आणि तुमच्या व्यासपीठावर मी पुन्हा येणारही नाही. काल जो कोणी गाढव मनुष्य तो उभा राहून बोलला त्याची कॉलर तुम्ही का धरली नाही? कारण तुम्ही जर षंडासारखे वागला तर महाराजांच्या बाबतीत कुणी काहीही बोलेल आणि त्याला माहिती आहे मी बोललो तर माझं पसलं जाते, तो अजून मूर्खासारखा बडबडत राहील. अशा लोकांना तुम्ही जवळ जा विचारत नाही तोपर्यंत तुमच्या परिसरातली तारीख मी घेणार नाही. नवे महाराज साक्षीला आहे. त्या वर्षीचं मानधनसुद्धा मी स्वीकारलं नाही. मुंबईत जाऊन पदर डिझेल घालून मी परत घरी आलो. 1 रुपया त्यांचा नारळसुद्धा घेतला नाही मी. मला ही गादीच नको. ज्या गादीवर छत्रपतींना मान नाही त्या गादीवर उभं राहण्याची माझी इच्छा नाही आहे म्हटलं. जेव्हा त्या माणसाला जाहीररित्या तुम्ही माफी मागायला लावाल, माझी नका माफी मागू, त्यांनी छत्रपतींची माफी मागावी, तेव्हाच मी तुमच्या गादीवर येईल, अन्यथा येणार नाही. असलेल्या कार्यक्रमाचं मानधन सोडून मुंबईहून परत आलो आहे मी. या गादीवर उभं राहून बोलतोय, खोटं बोलणार नाही मी. माझी एवढी प्रचंड निष्ठा आहे महाराजांवर, कारण महाराज होते म्हणून देव, म्हणून धर्म, म्हणून सगळ्या गोष्टी आहे. आणि राम महाराज अभिमानाने पण स्वाभिमानाने सांगतो, माझ्या राहत्या घरी हा जो बिंब आहे एवढ्या उंचीचं छत्रपतींचं स्मारक आहे. राहत्या घरी तब्बल 10.5 फूट उंचीचं आहे आणि ते स्मारक माझ्या विचाराने मी बनवलेलं आहे. तसं स्मारक तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही. महाराज भवानीचं ध्यान करतात. एक हात कवड्याच्या माळ्याला आहे, एक हात कमरेच्या भवानी संसेरला आहे. ते अश्वावर नाही, असे वीर अवस्थेमध्ये उभे आहेत. असं स्मारक मी बनवून घेतलेलं आहे. आणि का घेतलं आहे तर मला महाराजांच्या सानिध्यात थोडा तरी वेळ घालायला मिळावा आणि त्यांची नित्य सेवा घडावी, नित्य पूजन घडावं, एवढाच एक मानस आहे. मोठेपणा म्हणून अख्खे चॅनलवाले माझ्या घरी आले होते, पण मी कोणालाही न्यूज करून दिली नाही. मी मोठेपणासाठी केलेलं नाही आहे, हे सेवेपोटी केलं आहे, श्रद्धेपोटी केलं आहे. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या जागेत मी वास्तू बांधली, माझं घर बांधलं आहे, त्या जागेवर माझ्यावर केसेस केल्या होत्या काही लोकांनी, ती जमीन मला मिळू नये म्हणून. बिना वकिलाची केस लढलो राम महाराज मी.
दरवेळेला शिवचरित्र वाचून मी केस लढायला 3 वेळा अपील झालं, 3ही वेळेला केस जिंकलो. मला जज साहेबांनी विचारलं, तुम्ही फार उत्तम युक्तिवाद करता, तुमच्या पाठीमागं कोणीतरी वकील आहे? म्हणलं आहे, पण माझ्या वकिलाचं नाव जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. नाही म्हणले सांगा तर. म्हटलं माझ्या वकिलाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. मग त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला ती जमीन मिळाली. तर मी ठरवलं, म्हटलं महाराजांना आपल्या घरात जागा द्यायची. ते माझा जो बिल्डर होता तो म्हणला इथे एक बेडरूम होईल, अतिथी कक्ष होईल. म्हटलं माझा खरा अतिथी छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांच्यासाठीच ही जागा, मला बेडरूम नको आहे. आणि मग एका बेडरूमची जागा महाराजांसाठी गेली. असं मंदिरासारखं मेहरब वगैरे असं सुंदर बनवून घेतला. त्या आर्किटेक्टचं पण डोकं चाललं. म्हणला पहिला प्लॅन असा होता, म्हणलं चुलीत गेला तुझा प्लॅन. महाराजांचं तिथं कसं बनवायचं ते मी सांगतो आणि ते करून घेतो. त्याला म्हणलं तू येऊ नको, तुझे जे काही ठरलंय ना ते तुला मिळेल, आणि सगळं झाल्यावर मी तुला बोलवीन. सगळं झाल्यावर आला, म्हणतो मी असाच बंगला मी बांधणार. आयला म्हणलं आर्किटेक्चर तू आहे कमी आहे. हे सगळं त्यांच्या विचारातून आपण शिकलो. मला एकच सांगायचं आहे, तुम्ही जीवनात कोणत्याही क्षेत्रात काम करा, फक्त छत्रपतींच्या विचाराने करा. तुम्ही त्या क्षेत्रातले छत्रपती व्हाल, ही ताकद त्या विचाराची आहे, लक्षात ठेवा. फक्त आम्हाला ते आत्मसात करता आलं पाहिजे. पण महाराज एखादा ग्रंथ वाचून नाही समजणार, हे पण परत सांगतो. वाल्मिकींचं रामायण वाचल्यानंतर अख्खं रामचरित्र समजतं, भागवत वाचल्यानंतर भागवत कळतं. पण शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आयुष्य कडेला जाईल, पण ग्रंथांचं वाचन संपणार नाही. नवीन नवीन सारखं सारखं येतच असते. कारण महाराजांच्या चरित्रावर तात्कालीन परिस्थिती म्हणजे महाराज हयात असताना सुद्धा खूप जणांनी लिहून ठेवलंय. इंग्रजांनी लिहून ठेवलंय, पोर्तुगीजांनी लिहून ठेवलंय, डचांनी लिहून ठेवलंय, फिरंग्यांनी लिहून ठेवलंय, खापी खानाने लिहून ठेवलंय, आब्या कॅरेने लिहून ठेवलंय, आपल्या लोकांनी तर लिहिलंय. आणि या सगळ्यांवर पुन्हा आपली लोक अजूनही संशोधन करतात. अमेरिकेसारखी लोक सुद्धा संशोधन करतात. आणि त्याच्यातून नव्याने बऱ्याच गोष्टी महाराजांच्या उजेडात येतात. आणि त्या उजेडात आणल्यानंतर त्या आणखीन उजेडात आमच्यासारख्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतात. माझी जेवढी कीर्तनं झाली त्या सगळ्या कीर्तनात मी महाराजांवर थोडंही बोललो नाही, असं एक सुद्धा माझ्याकडून कीर्तन झालं नाही. नवे ते होणारच नाही, कारण भगवंताची इच्छा आहे. कदाचित माझा जन्म त्यासाठी असावा. महाराज मी चांगल्या सर्व्हिसला होतो, का कोणास ठाऊक, भगवंताची इच्छा असेल. मी नोकरी सोडली, मला परत बोलवलं, मला काही सोडेनात. शेवटी म्हणलं आता नोकरी सोडायची हे ठरवलं मी. सुपरवायझर कान फाडला. म्हणलं आता हाकलून देतील. हाकलून दिलं, तिकडून हाकलून दिलं आणि घरच्यांनी पण हाकलून दिलं. म्हणलं याचं डोकं फिरलं, चांगली नोकरी सोडली, आता घरच्यांनी हाकलून दिलं, तिकडे नाही इकडं नाही. हालाकीत 7-8 वर्ष गेली. पण त्या 7-8 वर्षामध्ये महाराजांच्या चरित्राचा एवढा प्रचंड अभ्यास केला, पस्तावा झाला नोकरी सोडल्याचा. पण आज मात्र त्याचं समाधान वाटतंय की महाराजांचं चरित्र मी लोकांना सांगू शकतो. ती कदाचित भगवंताची इच्छा असावी. आणि ती केवळ महाराष्ट्र नाही, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, गोवा आणि येणारे दुसरी 2 माणसं तुम्ही शिवचरित्रासाठी बोलवलेत ना, ती बोलवूच नका म्हणलं असतं. या माणसांनीच 12 भाग दिले असते तुम्हाला आणि एक आगळं वेगळं चिंतन दिलं असतं. त्यांनी माझे आत्तापर्यंत 10-12 कीर्तनं शूट केलं शिवचरित्र त्या डिरेक्टरने, वेगवेगळ्या चॅनलसाठी केलं. ते म्हटले अजूनही हा माणूस नवीनच काहीतरी देऊ शकतो. आणि हे व्यक्ती अभ्यासू आहे. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ग्रंथ पाहिलेत. महाराज आज रोजी माझ्या घरी 80,000चे ग्रंथ आहेत. माझ्या ट्रॉफ्या ब्रेफ्यांसाठी रॅक नाही आहे. माझ्या वर्ल्ड रेकॉर्डचं सन्मानपत्र सुद्धा मी पेटारीत घालून ठेवलं आहे. पण ग्रंथांसाठी रॅक बनवले आहेत. ग्रंथ ही आमचं सामर्थ्य आहे, ताकद आहे आमची. ती ताकद जपता आली पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं ग्रंथ पाहुणे करावे कीर्तन. कॉप्या करून नाही कीर्तन, ग्रंथ पाहून करावं लागतं. आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद पण असावा लागतो. तो आशीर्वाद पाठीशी आहे. तुमच्यासारखी सगळी प्रेमळ जिव्हाळ्याची माणसं आज या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी आली. तुम्हाला साऱ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांचा नामोल्लेख करणं सोपं नाही. या 2 लेकरांनी या वयात इतका सुंदर पक्वाद वाजवला आहे. जेव्हा ही जाणती होतील तेव्हा ही मुलं आपल्या परिसरातली हिरो होतील, लक्षात ठेवा. मी आज भाकीत करतो, ही पोरं खूप सुंदर तयार होणार. पण सातत्य सोडू नका. सातत्य सोडलं आणि कोणाची वाईटाची जर संगत पकडली तर तुमच्या कलेचा लोप व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि एक सांगतो, कलेचा अहंकार कधी करू नका. तुमचे गुरुजी आहेत, तुमचे गुरुजी हे आहेत का दुसरे मला माहीत नाही, पण तुमच्या गुरुजींचे गुरुजी नक्की असतील, तर एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो, कलेचा फक्त अहंकार करू नका. महाराष्ट्रात तुमचं नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. या गादीवरून बोलतो मी, कारण तुमची कला मला दिसून आलेली आहे. आणि या वयात जर तुम्ही एवढं करू शकता, तुम्ही जेव्हा आमच्या वयात याल तेव्हा तुम्ही बादशाह असाल, बादशाह, लक्षात ठेवा. असो, आपल्या साऱ्यांना धन्यवाद देतो. आणि बजरंग बलींच्या चरणावर आणि छत्रपतींच्या चरणावर सेवा समर्पित करण्यापूर्वी ज्यांच्या अथक नियोजनाने, ज्यांच्या आर्थिक सहकार्याने
ही कीर्तन सेवा संपन्न झाली ते विठ्ठल ढगे उर्फ बाप्पा, तुम्ही त्यांना नाव पण असं सुंदर दिले, सगळे बाप्पा म्हणतात, बाप्पासारखंच वागतो माणूस आणि सातत्याने संपर्क असतो बरं का, सातत्याने. उगं तारखेपुरता फोन नसतो, पार घरी पोहोचेपर्यंत फोन असतो. नाही तर बऱ्याच वेळा बाबा येतोवर भरपूर फोन असतात, मग नंतर बाबा मसुनाट्यात गेला का घरी गेला कोणी विचारतच नाही. पण ढगे साहेबांकडून हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून बजरंगबलीच्या आणि आई भवानीच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशी धर्मकार्य घडत राहो अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि ही सेवा छत्रपतींच्या चरणावर समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल.